नमस्कार. शिवशक्ती संगमच्या फेसबुक पेजवरील वासुदेव बिडवे यांच्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. भारतातील विविध समूहांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांचं बीज रोवण्यासाठी ब्रिटिशांनी आर्यांच्या आक्रमणाचं एक मिथक हे भारतीय इतिहासामध्ये आणि जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही हे मिथक कायम आहे आणि त्याच्यामध्ये काहींचे हितसंबंध आहेत, काही विशिष्ट विचारधारेचे लोक आणि काही समाजविघातक शक्ती आजही हे मिथक पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या आधाराने भारतीय समाजामध्ये भेद पाडण्याचा प्रयत्न करतात. पण हा सिद्धांत कसा पोकळ आहे आणि त्यामागचं राजकारण किती घातक आहे याची परखड चिकित्सा बिडवे यांनी गेल्या 2 दिवसातल्या व्याख्यानामध्ये केली. भाषांच्या सारखेपणातून उभा राहिलेल्या या भ्रमाची त्यांनी सुरुवातीला भाषाशास्त्रीय साधनं वापरत त्याचं पोस्टमार्टेम किंवा अक्षरशः चिरफाड केली. आणि काल दुसऱ्या दिवशी नदी तमे देवी तमे सरस्वतीचं विशाल रूप त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. तसंच जलविज्ञान, भूविज्ञान आणि खगोल विज्ञानाच्या आधाराने निलेशोक आणि इतर काही अभ्यासकांनी मांडलेल्या अभ्यासानुसार एक नवी कालरेषा त्यांनी आपल्या पुढे सादर केली. त्यातून भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे आणि वैदिक काळ, रामायण महाभारताचा काळ हा पाश्चात्य विद्वानांनी मांडलेल्या कालरेषेच्याही कितीतरी मागे जातो हे त्यांनी अगदी सप्रमाण सिद्ध केलं. कालौघात सरस्वती नदी जी अतिशय मोठी विशाल असं तिचं पात्र असं वर्णन झालं, ती लुप्त झाली. पण 5000 वर्षानंतरही तिची स्मृती ही भारतीयांच्या मनामध्ये कायम आहे. त्यावेळेला लाखो भारतीय आजही ज्या वेळेला म्हणतात की गंगेश्च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती, तर ती सरस्वती आमच्या स्मरणामध्ये आजही आहे. आणि हेच मला वाटतं भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय रूढी परंपरांचं वैशिष्ट्य आहे. आज प्रामुख्याने पुरातत्व आणि मानववंश शास्त्राच्या आधाराने बिडवे या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताची आणखी पुढची चिकित्सा करतील. ती करत असताना आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणे काही प्रश्न येतील आणि गेल्या काही दोन दिवसांमध्ये मांडलेले जे काही विषय आहे त्याच्या आधाराने काही प्रश्न आपल्या मनात असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावेत. त्यांची उत्तरं ही बिडवे व्याख्यानाच्या शेवटी देतील आणि त्यानंतर या व्याख्यानमालेचा समारोप होईल. तर आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचं मिथक या विषयावरचं शेवटचं पुष्प गुंफण्याची विनंती मी वासुदेव बिडवे यांना करतो. वासुदेवजी. नमस्कार, धन्यवाद सर्वांना. संयोजकांचे मी आजच्या या तिसऱ्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आभार मानतो. सुरुवातीपासून प्रास्ताविकापासून आपल्या सोबत राहिलेले पुणे विद्यापीठातले प्राध्यापक डॉक्टर संजयराव तांबट त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि एका व्याख्यानाकडून दुसऱ्या व्याख्यानाकडे जाताना मध्ये श्रोत्यांचं जरा विस्मरण होऊ नये यासाठी त्याची जोडणी करून देणं, डोक्यामध्ये विचारांची शृंखला प्रस्थापित करून देणं, याचं अतिशय सुंदर चांगलं एक काम ते करत आहेत. त्यामुळं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आजच्या या तिसऱ्या व्याख्यानाला सुरुवात करताना काल जिथं आपण येऊन थांबलेलो होतो त्या एका स्लाइड पासून आपण सुरुवात करूया. मी माझा स्क्रीन शेअर करतो. हा दिसत असेल अशी आशा करतो. काल आपण ह्या स्लाइड पाशी येऊन थांबलेलो होतो आणि इथं भारतीय अभ्यासकांनी जी नवीन क्रोनॉलॉजी अभ्यासाच्या द्वारे एस्टॅब्लिश केलेली किंवा सिद्ध करून दाखवलेली नवीन क्रोनॉलॉजी किंवा कालानुक्रम किंवा काळाची रेषा, टाइमलाईन ही इथं आपण दाखवलेली होती आणि पाहिलेली होती. त्याचं जरा विश्लेषण पण आपण केलेलं होतं. ज्या अभ्यासकांची नावं इथं दिसत आहेत, 2-3 आहेत, ते प्रातिनिधिक आहेत. तसे खूप अभ्यासक आणि संशोधक अनेकांचं पाठबळ या संपूर्ण विषयामध्ये आहे. खूप जणांचं योगदान आहे. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. या 2-3 फक्त एवढाच पुरता केला की काळाच्या रेषेवरती सर्वात जास्त प्राचीनता आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीची, हिंदू संस्कृतीची
सर्वाधिक प्राचीनता काळाच्या पाठीमागं खूप मागं नेऊन जी सर्वात मागचा काळ ज्यांनी दाखवून दिलेला आहे असे केवळ निवडून इथं दाखवलेले आहेत. त्याच्या अलीकडचाही काळ सांगितलेले, पण आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत किंवा स्थलांतराचा सिद्धांत हाणून पाडणारे, खंडन करणारे असे इतरही अभ्यासक आहेत. आणि या सर्व अभ्यासकांचं, संशोधकांचं संशोधन, अभ्यासाचे त्यांचे पेपर्स, शोध प्रबंध हे सगळं आपण मुळातून वाचणं हे जास्त इष्ट होईल. इच्छुकांनी वाचावं. या इथं आपण काल येऊन थांबलेलो होतो, प्रश्नोत्तर झालेली होती. आजच्या विषयाला आपण सुरुवात करताना सुरुवातीला आपण पुरातत्व म्हणजे आर्किओलॉजी या विषयापासून सुरुवात करूया. त्याच्यामध्ये इजिप्त आहे, मेसोपोटेमिया आहे, बॅबिलोनिया आहे, असिरिया, सुमेरिया वगैरे ही जी ठिकाणं आहेत या ठिकाणी साधारणतः इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ही बहुतेक सर्वांची उत्खननं पूर्ण झालेली होती. त्यांच्या ठिकाणी जे अवशेष सापडलेले आहेत या सगळ्या प्राचीन संस्कृती आणि नागरीकरणाच्या ठिकाणी, त्या अवशेषांचा काळ ठरवायचं काम सुद्धा साधारण निश्चित झालेलं होतं. आणि तो इसवी सन पूर्व 3000 सुमारे, जरा उणे अधिक काही शतकं असेल, 1-2-3 शतकं, पण इसवी सन पूर्व 3000 किंवा इसवी सन पूर्व 3रं सहस्रक असा हा काल निश्चिती जगन्मान्य तोपर्यंत झालेली होती. पुढं 1920-30च्या दशकामध्ये भारतामध्ये त्या काळचा जो अखंड हिंदुस्थान होता, भारत पाकिस्तानासह एकत्र, तिथं सिंधूच्या काठी काही उत्खननं झाली. त्यात पहिल्यांदा हडप्पा या ठिकाणी उत्खनन होऊन त्या नगराचा शोध लागला. पाठोपाठ काही दिवसांनी, काही महिन्यातच नंतर मोहेंजोदडोचाही शोध लागला. आणि असंच मग शोधत गेल्यानंतर अजूनही काही नगरं सापडत गेली. त्या नागरीकरणाला आर्किओलॉजी किंवा पुरातत्व विषयामध्ये जे संकेत आहेत किंवा दंडक आहेत त्याच्यानुसार त्या विशिष्ट संस्कृतीचं पहिलं ठिकाण जे सापडलं जातं त्या ठिकाणाचं नाव त्या संस्कृतीला दिलं जातं. त्यामुळं या सर्व पुरातत्वविद किंवा आर्किओलॉजिस्ट लोकांनी, अभ्यासकांनी त्या संस्कृतीला सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती असं नाव दिलं. सिंधूच्या काठी ती विकसलेली होती, बहरलेली होती, म्हणून सिंधू नागरीकरण याचं नाव दिलं. त्याची काल निश्चिती केली गेली 1800, इसवी सन पूर्व 1800. आता दोघांमध्ये व्यापारी संबंध होते. म्हणजे ही जी पश्चिमेकडची, ही जी आधीच्या काळात सापडलेली नगरं आहेत, नागरीकरणं, इजिप्त, मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया वगैरे, तिथून हडप्पा आणि पंचनद परिसरामधल्या वायव्य भारतातल्या या सगळ्या ठिकाणी काही व्यापारी संबंध होते हेही स्पष्ट झालेलं होतं. असंख्य गोष्टी, काही मुद्रा एकसारख्या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या आहेत. दोघांमधले संबंध निश्चितपणे सांगता येतील अशा काही गोष्टी होत्या. त्याच्यावरती काही गूढ लिपीमध्ये कोरलेली अक्षरं आहेत, चिन्हांकित केलेली काही लिपी आहे तिथं. तर त्या लिपीमधल्या मुद्रा किंवा त्यातले मजकूर सुद्धा दोन्ही ठिकाणी साधारणतः समान भासतील, वाटतील अशा स्वरूपाचेही सापडलेले होते. त्यामुळे दोघांमध्ये दळणवळण असणार, व्यापारी संबंध असणार असा निश्चित झालेलं होतंच. तर मग स्वाभाविकपणे प्रश्न उभा राहिला की इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 1800 ह्या जवळजवळ 1200 वर्षांच्या मधल्या कालखंडामध्ये, 1.25 सहस्रकाच्या या कालखंडामध्ये मधल्या काळात नेमकं काय घडलं, तिथं काय परिस्थिती होती असा प्रश्न उभा राहिला. पुरातत्वानी याच्या बाबतीत जे निष्कर्ष काढून तिथं समोर आणून सांगून दिलेले होते त्याच्या मधल्या काळात काय, याचं उत्तर काहींनी दिलं. भारतामधले त्यावेळेस एस्टॅब्लिश झालेली जी हिंदुस्थानातली पुरातत्वाची सरकारी संस्था होती, सरकारी म्हणजे इंग्रज सरकारने स्थापन केलेली, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ASI या नावाची, त्यावेळेचे त्याचे प्रधान निदेशक म्हणजे डिरेक्टर जनरल जॉन मार्शल होते. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की स्थलांतर. आधी इसवी सन पूर्व 1800च्या आधीच्या काळात या पाश्चिमात्य जगताकडनं स्थलांतर होत राहिली आणि तिकडनं स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांनी सिंधू परिसराचा विकास घडवून आणला आणि त्यामुळे ही अशी प्रगत नागरीकरण इथं आपल्याला एस्टॅब्लिश झालेली, स्थित झालेली, विकसित झालेली अशी दिसतात. कालांतराने एक 16, 18, 20 वर्षाच्या कालखंडानंतर जॉन मार्शलच्या नंतर ASIचेच प्रधान निदेशक म्हणून मॉर्टिमर व्हीलर नियुक्त होऊन आले. त्यावेळेस सुमारे देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालेलं होतं साधारण, किंवा मिळण्याचा सुमारासचा कालखंड आहे हा. मला वाटते 44-45 साली मॉर्टिमर व्हीलर हे डिरेक्टर जनरल म्हणून ASI वरती नियुक्त होऊन आले. त्यांनी नेमका वेगळा काहीतरी निष्कर्ष सांगितला. त्यांनी सांगितलं की नाही, त्या नगरांचा विकास आधीपासूनच होता झालेला, आधीच विकसित होती.
आणि आर्यांनी तिकडनं येऊन आक्रमण केली आणि मग विध्वंस केला. तर मग आता हे एकाच ASIचे 2 प्रधान निदेशक आहेत, 2 डिरेक्टर जनरमध्ये एवढी विसंगती कशी काय? नक्की स्थलांतर झाली म्हणायची का आक्रमण झालं म्हणायचं? त्यांनी विकास केला इथं येऊन म्हणायचं का ऱ्हास घडवून आणला म्हणायचं? ते व्यापारासाठी आले होते का विध्वंसासाठी आले होते म्हणायचं? अशी एकंदरीत सगळा अनागोंदी, थोडा निष्कर्षामधली विसंगती, असा हा विषय कॉन्ट्राव्हर्शियल म्हणजे विवादास्पद राहिला. आणि त्यातनं निश्चित असं काही सांगितलं नाही, पण काही जरी झालेलं असलं तरी स्थलांतर असोत की आक्रमण, त्यातून समाजामध्ये फूट पाडण्याचं बीज मात्र ह्या असल्या निष्कर्षांमधनं भारतीय समाजामध्ये पेरलं गेलेलं होतं, हे मात्र नक्की. या मतमतांतरांमध्ये त्याचा निकाल लागायचं कसा लागणार असा एक गूढ प्रश्न होता. दरम्यान मॉर्टिमर व्हीलरच्या काळामध्येच भारताची फाळणी झाली आणि हिंदुस्थानाची फाळणी होऊन भारत पाकिस्तान वेगळे झाले. त्यावेळी सिंधूच्या काठी ही जी सगळी उत्खननं झालेली ठिकाणं होती ती स्वाभाविकरित्या पाकिस्तानात गेली. भारतामध्ये खूप थोडी, लोथल आणि धोलावीरा सारखी अत्यंत थोडी ठिकाणं राहिली. या सगळ्या उत्खननांमध्ये सापडलेल्या वस्तूंची पण वाटणी या फाळणीमध्ये केलेली होती. आपल्या जर डोळ्यासमोर काही चित्र येत असतील, आता मी इथं स्लाइडमध्ये मागं जात नाही, मागच्या स्लाइडमध्ये आहेत त्यातली काही चित्र, पण मोहेंजोदडोमध्ये सापडलेला एक प्रिस्ट किंग नावाचा एक दाढी दीक्षित आणि एक खांद्यावरनं शाल घेतलेला असा एक पुतळा छोटा मिळालेला आहे. तो पाकिस्तानात गेला. खांद्यावरती एक हात, कमरेवरती एक हात ठेवून नाचणाऱ्या एका नर्तकीचा, युवतीचा एक ब्रॉन्झची छोटीशी मूर्ती सापडलेली होती. द डान्सिंग गर्ल या नावाने तिला नामकरण केलं गेलेलं आहे. ती भारतामध्ये आली मूर्ती. अशा वेगवेगळ्या वस्तूंची पण वाटणी त्या फाळणीमध्ये झाली. आणि मग नंतर भारतामध्ये जी ASIची ब्रँच तयार झालेली होती, दिल्लीला तिचं मुख्यालय बनलं, त्यांनी स्वतंत्रपणे उत्खननं अशा स्वरूपाची सुरू केली आणि त्यांनी एक आधार ठरवून धरलेला होता. आणि त्यानुसार उत्खननं करत गेल्यानंतर मोहेंजोदडो हे तोपर्यंत सर्वात मोठं ठिकाण किंवा मोठी साईट म्हणूयात आपण, IVC म्हणजे इंडस व्हॅली कल्चर मधली, हराप्पा संस्कृती मधली सर्वात मोठी साईट मोहेंजोदडो मानली जात होती. त्याच्यापेक्षाही अनेक मोठी मोठी ठिकाणं सापडायला लागली. कालीबंगन मोठं सापडलं, बनवली एक साधारण तेवढंच होतं. राखीगडी हे आज त्यामधलं ज्ञात असलेल्या ठिकाणांमधलं सर्वाधिक मोठ्या आकाराचं, मोठी व्याप्ती, जास्त मोठ्या क्षेत्रफळावर पसरलेलं राखीगडीचं ठिकाण सापडलं. हे सगळ्या उत्खननांमधले अवशेष हे इसवी सन पूर्व 1800च्याही पाठीमागं जात होते. 1800च्याही मागं 2200, 2400, 2800, 3200, 3700 पेक्षाही जुने अवशेष इथं सापडायला लागले. आणि त्यामुळं इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 1800 या मधल्या काळाचं काय या प्रश्नाचा आपोआपच निकाल लागला. पण त्या निकाल लागण्याचा साईड इफेक्ट काय होता, तर मॉर्टिमर व्हीलरचं मत मात्र बरोबर धरलं गेलं की ही नगरं आधीच विकसित होती. याचा अर्थ कोणीतरी येऊन आक्रमण केलं आणि ती संस्कृती उद्ध्वस्त करून लावली. आणि मग आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, त्यांनी येऊन विध्वंस केल्याचा सिद्धांत हा मूळ धरलं. मुळाशी त्याच्या मॉर्टिमर व्हीलरचा हा गृहीतक किंवा निष्कर्ष हाच होता. अजून एक प्रश्न त्यामध्ये विचारला जातो की घोड्यांचं काय, रथांचं काय. आरोप त्यात मध्ये असा आहे की मोहेंजोदडो हडप्पा सारख्या ठिकाणी मिळालेले जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये घोडे आणि रथांचे पुरावे कुठेही मिळालेले नाहीयेत. ती जी चित्र सगळी सिंधू काठच्या मुद्रा वगैरे आहेत तिथं वेगवेगळे प्राणी आहेत त्यात सापडलेले आहेत. गेंडा पण आहे, त्यात वाघ सुद्धा आहे, हत्ती आहेत, हरणं आहेत काही ठिकाणी, पण घोडे नाहीत. बैल पण आहेत. एक शिंगी एक विशिष्ट प्राणी पण दिसतो, त्याला त्यांनी काही काही एक शिंगी वगैरे, एक शृंग आणि वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पण घोडा मात्र कुठं दिसत नाही. बैलगाड्यांचे पुरावे मिळालेले आहेत पण रथांचे पुरावे नाहीत. होड्या, नावा अशी पाण्यातनं जाणारे जी वाहनं आहेत वल्लवत नेण्याची, त्यांचेही पुरावे मिळालेले आहेत पण रथांचे नाही, असा एक आरोप ठेवला जातो. पुढे त्यांचं एक मुद्दा असा असतो की वैदिक साहित्यात मात्र सगळीकडं घोडे आणि रथांचे अतिशय मुबलक उल्लेख आहे. म्हणजे अश्वमेध हा यज्ञच मुळात घोड्याशी केंद्रित असलेला आहे. रथांचे तर ठिकाणी उल्लेख आहेतच. म्हणजे अगदी जे लढवय्ये लोक आहेत ते तर रथ वापरतातच,
पण वैदिक देवतांमध्ये उषा म्हणजे पहाटेची जी देवता मानली गेलेली आहे, पहाटेचं जे सुंदर आल्हाददायक वातावरण असतं त्याला सुद्धा उषा देवतेचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि त्या उषेचा सुद्धा एक रथ असतो, सूर्याचा सुद्धा एक रथ असतो. असे पण रथांची कल्पना वैदिक साहित्यामध्ये दिसते. तर हे रथ आणि घोडे मात्र सगळीकडे दिसतात. त्यामुळे त्यांनी निष्कर्ष असा काढलेला आहे काही विद्वानांनी की सिंधू नागरीकरण हे आधीच आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे आधीच, वेदांची निर्मिती नंतर झालेली आणि आर्यांनी तिकडे येऊन स्थलांतर किंवा आक्रमण काही म्हणा ते केल्याच्या नंतरच्या काळामध्ये हे वेद आणि वैदिक वाङ्मय आणि नंतरचं इतिहास काव्य, लौकिक संस्कृत प्राकृत वाङ्मय हे सगळी नंतरची रचना आहे, निर्मिती आहे, असं एक नॅरेटिव्ह इथं दिसतं. त्यातलं तथ्य कितपत आहे हे आपण बघूयात. आता लोथल आहे गुजरातमध्ये, आपल्या इथं सरगवाला जिल्ह्यामध्ये आहे. हडप्पा आहे पाकिस्तानामध्ये पंजाब प्रांतात किंवा सिंध प्रांतात पाकिस्तानातल्या मोहिंजोदडो आहे. इथं घोड्याच्या आकाराची आणि पक्क्या मातीची असलेली खेळणी, लहान मुलांची खेळणी ही उत्खननामध्ये अगदी सुरुवातीपासूनच उपलब्ध आहे. 1920-30च्या दशकातली जी मी उत्खननं सांगतोय त्या काळात आणि नंतरच्या टप्प्यामध्ये 1936, 39 आणि 44-47 सालापर्यंत सुद्धा काही उत्खननं लहान मोठी झालेली आहेत. त्यामध्ये पण काही पॉटरी, मृद भांडी वगैरे मिळालेली आहेत. त्यामध्ये लहान मोठ्या आकाराची घोड्याच्या आकाराची खेळणी लहान मुलांना देण्यासाठी मिळालेली आहेत. ह्या सगळ्या खेळण्यांचा काळ हा सुमारे 2400 किंवा अजून प्राचीन असा आहे. लोथलला जर आपण गेलात तिथं भेट द्यायला, तिथल्या त्या लोथलच्या साईटवरती त्यांनी एक वस्तू संग्रहालय उभं केलेलं आहे. त्या वस्तू संग्रहालयामधल्या घोड्याच्या आकाराच्या खेळण्यांचा फोटो इथं शेजारी दाखवलेला आहे. लोथल मधली घोड्याच्या आकाराची खेळणी आहेत. तर लहान मुलांना खेळणी दिली जात आहेत घोड्याच्या आकाराची, याचा अर्थ घोडा हा प्राणी लोथल सारख्या ठिकाणी त्या काळात होताच. आणि ही सगळी समकालीन कॉन्टेम्पररी या सगळ्या साईट्स आहेत, ही सगळी नागरीकरण आहेत. त्यामुळं सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृतीच्या सगळ्या ठिकाणी घोडा नक्की अस्तित्वात असणार याचा अप्रत्यक्ष पुरावा आहे. आणि प्रत्यक्ष पुरावा जर हवा असेल तर तो अजून मधल्या एका चित्रामध्ये दिसतोय आपल्याला. सुरकोटडा हा कच्छच्या परिसरामध्ये गुजरातमधलंच एक ठिकाण आहे. तिथल्या एका उत्खननामध्ये 1974 साली म्हणजे स्वतंत्र भारतात झालेल्या उत्खननामध्ये सुरकोटड्याला काही हाडं उपलब्ध झालेली आहेत. हाडं आणि दात ते खऱ्याखुऱ्या घोड्याचे आहेत. अनेकांनी त्याच्यावरती नागदुऱ्या ओढलेल्या आहेत की हा घोडा नाहीच आहे, घोड्या सदृश असणारा दुसरा प्राणी आहे. कुणी त्याला गाढव म्हणलंय, कुणी खेचर म्हणलंय. पण ते हाडं मिळून सुद्धा म्हणजे हा पुरावा उपलब्ध होऊन सुद्धा तो मान्य न करण्याची जी मानसिकता एक दिसतीये या काही विद्वानांमध्ये, त्यामुळं यांना विद्वान सुद्धा, संशोधक सुद्धा कशाच्या आधारावर म्हणायचा हा खरं प्रश्नच आहे. इसवी सन पूर्व 2100 पासून ते इसवी सन पूर्व 1700 पर्यंत या मधल्या काळातले हे घोड्याचे खरेखुरे हाडं आणि दात असे अवशेष मिळालेले आहेत. सुरकोटड्याला मिळालेले, खेळणी सुद्धा मिळालेली आहेत. या व्यतिरिक्त लोथल, हडप्पा, मोहनजोदडोच्या परिसरात जी इतर पण हाडं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लहान वयाच्या घोड्याची म्हणजे घोड्याचं शिंगरू असतं त्याची पण काही हाडं उपलब्ध झालेली आहेत. पण ती थोडी विवादास्पद आहेत. अनेकांचं म्हणणं आहे ही घोड्याचीच शिंगरू, लहान जे अविकसित घोडा आहे त्याचीच हाडं आहेत. आणि काहींचं म्हणणं आहे नाही, हे गाढवाची लहान हाडं आहेत, गाढवाच्या पिल्लाची हाडं आहेत. त्यामुळं ते निश्चितपणे ते सिद्ध काही न झाल्यामुळं आपण काही त्याचा इथं उल्लेख अकॅडमिकली करेक्ट बोलताना असं काही उल्लेख इथं त्याचा आपण करणार नाही. पण घोड्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पुरावे इथं हवे तितके उपलब्ध झालेले आहेत. रथांचा विषयी सुद्धा आपण बघूया. उत्तर प्रदेशामध्ये बागपत जिल्ह्याच्या जवळ, बागपतच्या जवळ एक सिनवली किंवा सनवली नावाने ओळखलं जाणारं ठिकाण आहे. तिथं आता डेक्कन कॉलेज आणि अन्य काही पुण्यातलं डेक्कन कॉलेज महाराष्ट्रातलं आणि अन्य काही संस्थांच्या वतीनं आणि ASIच्या माध्यमातून जी उत्खननं झाली त्यात अगदी अलीकडे सन 2018 मध्ये काही अवशेष मिळालेले. त्यात तांब्याच्या तलवारी आहेत, काही शिरस्त्राण आहेत सैनिकांनी डोक्यावर धारण केलेली, काही शवपेट्या आहेत आणि शवपेट्यांमध्ये झोपवलेले मृतदेह, त्यामध्ये केलेली दफनं अशी मिळालेली आहेत. त्याच्याच बाजूला त्याच्याच जोडीनं तिथं एक नाही, दोन नाही, 3 प्राचीन रथ त्यांचे अवशेष मिळालेले आहेत डेक्कन कॉलेजच्या टीमला. त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, त्याचा शोध प्रबंध पब्लिश झालेला आहे. ऑक्टोबर का ऑगस्ट काहीतरी 2018 मध्ये पब्लिश झालेला आहे. हे जे 3 प्राचीन रथ आहेत त्याच्या एकाच रथाचं चित्र इथं दिसतंय आपल्याला.
हे सगळे रथ लाकडी आणि तांब्याच्या धातूचा वापर करून, तांब्याचा वापर करून काही ठिकाणी बनलेले आहेत. इथं कडेला इथं चाकाचे अवशेष लाकडी दिसत आहेत. हे भरीव चाक होतं आणि त्या भरीव चाकाच्या ज्या धावा आहेत, धावा म्हणजे रिम्स म्हणतो आपण, त्या पूर्ण तांब्याच्या होत्या, तांब्याने मढवलेल्या होत्या. इथं मध्ये पाईप सारखे म्हणजे नळ्यांसारखी काही रचना दिसतीये. हे रंगाने दिसायला जरी पांढरं असलं तरी मातीचा चिखलाचा इथला जो रापलेला थर आहे, राखयुक्त माती असलेला, त्याच्यामुळे ते दिसतंय. ते खरवडून काढून इकडच्या या पाईपचं नंतर अनालिसिस, त्याचं विश्लेषण झालेलं आहे. आणि हे सगळे पाईप, या नळ्या या तांब्याच्या आहेत, शुद्ध तांब्याच्या, आणि या अजून उंच होत्या. आणि या तांब्याच्या नळ्यांमध्ये खोचून त्या रथामध्ये उभा राहणाऱ्या वीराच्या डोक्यावरती जे छत्र धरलं जातं, ते छत्र लावण्याची कदाचित ती व्यवस्था असावी असा अंदाज आहे. तर रथांचे अवशेष मिळालेले आहेत. यांच्या काळाची निश्चिती झालेली, ती जगन्मान्य झालेली इसवी सन पूर्व 2200 ते 1900, या एक प्लस मायनस 150 वर्षाचा म्हणजे 300 वर्षांचा स्पॅन आहे हा. या काळातले हे रथ असावेत असं, याचा अर्थ इसवी सन पूर्व 1800च्या आधीपासून रथ नावाची वस्तू आणि घोडा नावाचा प्राणी या हडप्पाकालीन नागरीकरणामध्ये, इंडस व्हॅली कल्चरच्या या सिव्हिलायझेशनच्या या सर्व ठिकाणी अस्तित्वात होता, याचे हे धडधडीत पुरातत्वीय पुरावे आहेत. सरस्वती संस्कृती ही वैदिक संस्कृती होती का नाही याचे पण मगाशी मी उल्लेख केला की वेद हे नंतरचे आहेत. त्यामुळं आधीची जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ते जे म्हणतात हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, आपण त्याला सरस्वती संस्कृती म्हणत आहोत. तर त्या संस्कृतीची वेदांशी काही संबंध नाही, त्याच्यात उत्तरकालीन वेदांची रचना आहे असा एक आरोप आहे. तर ती वैदिकच होती संस्कृती, याचे सुद्धा पुरावे मिळालेले आहेत. याचा अर्थ वेदांची निर्मिती ही या नागरीकरणाच्या अनेक काळ, अनेक शतक किंवा सहस्रक आधी झालेली हे सिद्ध करणारे, हे दाखवून देणारे हे पुरावे आहेत. जमिनीमधली काही दफन आहेत ही उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय त्या मृतदेहाचे अशा पद्धतीने केलेली आहे. डोक्याच्या आणि पायाच्या अवतीभोवती मातीची काही भांडी आहेत पसरून ठेवलेली, म्हणजे जो मृत व्यक्ती आहे तो पुढच्या प्रवासाला गेलेला आहे, त्याला त्याच्या प्रवासाला सोबत म्हणून काही शिदोरी, अन्नधान्य हे त्याच्या डोक्याच्या अवतीभोवती आणि इतर काही वस्तू त्याच्या आवडीच्या, त्या ज्या त्याला त्याच्या हयातीत आवडत असत अशा वस्तू त्याच्या पायाच्या अवतीभोवती, काही गाडग्या मडक्यांमध्ये भरून किंवा काही अशाच ठेवून, अशा पद्धतीची ही दफनं मिळालेली आहेत. या खाद्यपदार्थांचे अवशेष सुद्धा या गाडग्या मडक्यांमध्ये मिळालेले आहेत. हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन, राखीगढी, बनवली, धोलावीरा अशा ठिकाणी ही दफनं मिळालेली आहेत. शतपथ ब्राह्मण ग्रंथामधल्या या दफनाच्या अंत्यसंस्काराच्या विधीनुसार ही दफनं झालेली दिसतात. याचा अर्थ ब्राह्मण ग्रंथांच्या निर्मितीचा काळ हा या सिंधू संस्कृतीच्या काळाच्या खूप आधीचा असणार. त्याच्या आधीच या ग्रंथांची निर्मिती होऊन गेलेली होती. अर्थात त्याच्याही खूप आधी, ब्राह्मण ग्रंथांच्याही आधी वेदांच्या संहिता निर्माण झालेल्या होत्या आणि वेदांच्या शिक्षणाची परंपरा निर्माण झालेली होती, हे इथं सिद्ध होतं. अजून कुठला पुरावा दिसतो तर कालीबंगन आणि बिंजोर या दोन ठिकाणी जी काही उत्खननं झालेली तिच्यामध्ये चौरसाकृती आणि अष्टकोनी असे काटछेद असलेले म्हणजे क्रॉस सेक्शन असले असे खांबांचे अवशेष इथं दिसत आहेत आपल्याला. कालीबंगनचा हा जो मधला फोटो आहे, ब्लॅक अँड व्हाईट फोटो कृष्ण धवल, त्याच्यामध्ये चौरसाकृती काटछेद असलेल्या खांबाचे अवशेष आहेत. वरचा भाग त्याचा कलथून गेलेला आहे, कलंडून पडून गेलेला आहे. आणि शेजारी उजवीकडच्या रंगीत फोटोमध्ये बिंजोर म्हणजे राजस्थानामधल्या एका बिंजोर या ठिकाणी झालेल्या उत्खननातला हा फोटो आहे. इथं अष्टकोनी काटछेद असणारा खांब आहे, त्याचे इथं काही तुकडे इथं पडलेले दिसत आहेत. तर हे खांबाचे अवशेष आहेत. हे खांबाचे अवशेष हे वाजपेय नावाचा एक श्रौत याग आहे, श्रौत सूत्रांमध्ये सांगितलेला वाजपेय नावाचा यज्ञ आहे, तो झाल्याचा हा पुरावा मानला जातो. शतपथ ब्राह्मण पुन्हा एकदा त्याच ग्रंथाचा उल्लेख आहे आणि कृष्ण यजुर्वेदाच्या सुद्धा तैत्तिरीय संहितेमध्ये असे खांब हे यज्ञामध्ये यूप म्हणून उभारण्याचे निर्देश असं तिथं उल्लेख असं तिथं दिसतात आपल्याला. डॉक्टर श्रीनिवास कल्याण रमण यांचा याच्यावरती शोध प्रबंध हा 2009च्या आगेमागे त्यांनी प्रसिद्ध करून पब्लिश करून ठेवलेला आहे. पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे, आपण डाउनलोड करून वाचू शकता. त्यांचे अजून 1-2 पेपर्स, रिसर्च पेपर्स याच्यावरचे आहेत. आणि एकूणच फक्त हाच विषय नाही तर डॉक्टर श्रीनी कल्याण रमण यांचे बरेच शोध प्रबंध आणि 1-2-3 खंडांमध्ये लिहिलेलं मोठं वाङ्मय हे या सिंधू सरस्वती सभ्यतेच्या किंवा संस्कृतीच्या
काही गोष्टींवरती प्रकाश टाकणारं असं मुबलक उपलब्ध आहे. त्यांची पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपण ती विकत घेऊन किंवा त्यांच्या काही शोध प्रबंधांचे मुक्त म्हणजे ओपन सोर्सच्या पद्धतीने फ्री डाउनलोडेबल असे PDF पण उपलब्ध आहेत. आपण ते वाचू शकता. मग सगळा प्रश्न उभा राहतो की सिंधू संस्कृती किंवा सरस्वती संस्कृती या नागरीकरणाचा ऱ्हास का झाला? तर वायव्य भारताच्या विस्तीर्ण परिसरामध्ये काही ठिकाणी नद्यांना सतत पूर येत असत. त्यामुळे तो परिसर काही वस्तीयोग्य मानला गेला नाही, राहिला नाही. इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्रकामध्ये दर 1-2 वर्षांनी एक महापूर असा निदान 90हून अधिक वेळा पूर येऊन गेल्याची चिन्ह या पंचनदाच्या परिसरात म्हणजे सिंधूच्या खोऱ्यामध्ये उत्खननांमधनं सापडलेली आहेत चिन्ह. जमिनीचे स्तरांचा जो काल मी उल्लेख केला, काही चित्रही दाखवली, तर तशा पद्धतीच्या संशोधनातनं हे लक्षात आलेली गोष्ट आहे. साधारण 2 वर्षांनी जरी एखादा महापूर धरला आणि असे 90 किमान 90 थर 90हून अधिक काही ठिकाणी असे मिळालेले, तर 90 दुने 180 वर्षांचा हा कालखंड आहे जिथं सातत्याने महापूर येत राहिलेला आहे. आणि त्यामुळे हा परिसर वस्तीयोग्य काही राहिलेला नाही. दरवेळेस एवढी कटकट महापुरांची आणि घर बदलून जा आणि ती कच्च्या भिंतीची कुडाच्या मातीची घरं लोकांची जी त्या काळातली पूर्वीची असायची, तर त्यात त्यांचं नुकसान होतच असणार. कौटुंबिक व्यावसायिक नुकसान होतच असणार, शेतीचंही नुकसान होत असणार. त्यामुळे त्यांनी तो परिसर सोडून दिला आणि दुसरीकडे स्थलांतर हळूहळू एक पिढीनंतर केलेली असावीत असं लक्षात येतं. अजून काही परिसरामध्ये सातत्याने दुष्काळ पण पडला, त्यामुळे तोही वस्तीयोग्य राहिला नाही. खास करून राजस्थान आणि हरियाणाच्या प्रदेशामध्ये काही ठिकाणचा हा परिसर असा दिसतो. तिथेही 200 वर्षाचा असाच सुमारे दुष्काळ पडलेला असावा असं पुरातत्वातल्या या आर्किओलॉजिस्टचा अनेकांचा अभ्यास होता. सरस्वतीचा ओघ सुद्धा काल जसं वर्णन केलं आपण त्यानुसार आटला. IIT खरगपूर मधली हायड्रोलॉजी आणि जिओलॉजी या विषयामध्ये संशोधन करणाऱ्या एका टीमनी एप्रिल 2018 मध्ये आता 2-2.5 वर्षांपूर्वी एक शोध प्रबंध प्रकाशित केलेला आहे. त्यातले निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत. आधीचा जो निष्कर्ष होता की निदान 200 वर्ष हा दुष्काळ पडलेला असावा पंचनदाच्या परिसरातला या सरस्वतीच्या खोऱ्यातला, तर तो तसा नाहीये. 200 वर्ष नाही, तर तो सुमारे 900 वर्ष हा दुष्काळ टिकून राहिलेला होता, तग धरून राहिलेला होता. असा अतिशय धक्कादायक निष्कर्ष या IIT खरगपूरच्या या एप्रिल 2018च्या थिसिसमध्ये किंवा पेपरमध्ये पब्लिश झालेल्या पेपरमध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यांनी निष्कर्ष आणि त्याची मोठा आहे तो प्रबंध, आपण वाचू शकता, पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं आक्रमणाचे किंवा स्थलांतराच्या कारणामुळे नाही, तर केवळ पर्यावरणाच्या कारणामुळे सरस्वती नागरीकरणाचा ह्रास झाला हे असं दिसतं आपल्याला. या नागरीकरणाचं पुढे रूपांतर ग्रामीण संस्कृतीमध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये इनाम गाव आहे, दायमाबाद आहे, अशा काही ठिकाणी झालेल्या उत्खननांमध्ये या संस्कृतीची समान चिन्ह सापडलेली आहेत, पण ती थोडी उत्तरकालीन आहे. आणि अजून पण कायथा आहे, जोरवे आहे किंवा माळवा संस्कृती आहे, अशा वेगवेगळ्या नावांनी ती संस्कृती ओळखली गेली आणि या ग्रामीण संस्कृतीमध्ये तिचं रूपांतर झालं आणि ती संस्कृती म्हणून एक कल्चर म्हणून तिची कंटिन्युटी किंवा तिचा ओघ संस्कृतीचा हा अखंड राहिलेला दिसतो, प्रवाही राहिलेली दिसती. लोकांनी राहायची जागा बदलली पण जीवन पद्धती मात्र बदललेली नाही असं ते दिसतं आपल्याला. आर्य हा शब्द गुणवाचक आहे हे तर आपण पाहिलंच मागच्या पहिल्या परवाच्या सेशनमध्ये व्याख्यानामध्ये. तो वंशवाचक नाही, तर तो वंशवाचक खरंच म्हणता येऊ शकतो का याचं जरा मानववंशशास्त्र किंवा अँथ्रोपॉलॉजी काय सांगते हे जरा बघूयात आपण. डॉक्टर पॉल ब्रोका हे एक फ्रेंच डॉक्टर होऊन गेलेले आहेत. इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचं निधन झालं. 19व्या शतकातलं 1824 ते 1880 हा त्यांचा कालखंड आहे. अतिशय सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि त्यांचं बरंचसं संशोधन प्रसिद्ध आहे. आणि मेंदूचा आपल्या कपाळाच्या डावीकडचा जो पुढचा भाग आहे, कपाळाच्या डावीकडचा भाग, त्याला ब्रोकाज एरिया असं आजच्या मेडिकल शास्त्रामध्ये सुद्धा किंवा ह्युमन अॅनाटॉमी मध्ये सुद्धा ब्रोकाज एरिया या नावाने त्यांचं नाव, त्या डॉक्टरांचं नाव त्या एरियाला दिलेलं आहे. त्या एरियाचं वैशिष्ट्य काय, त्या स्पॉटचं कपाळातल्या डावीकडचा भाग, आपल्या माणसाच्या कवटीच्या कपाळातल्या डावीकडचा भाग, त्या एरियाचं वैशिष्ट्य असं आहे त्या स्पॉटचं की तिथं पाठीमागचा जो आतला मेंदूचा भाग आहे तो भाषा आणि शब्दांचं आकलन
याला जबाबदार असणारा हा भाग आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणारा, त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका महत्वाची निभावणारा असा तो भाग आहे. म्हणून ब्रोकाज एरिया म्हणून त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे. त्यांचं काही विशिष्ट संशोधन आहे. कवटीची आणि हाडांची, मांडीचं हाड, खांद्यातलं हाड, दंडातलं, याची काही मोजमापं आणि त्याच्यावर आधारित वंशाचा सिद्धांत हा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्यांचा निष्कर्ष असा आहे की मानवाच्या विविध वंशांची म्हणून जी वैशिष्ट्य सांगता येतात ती भाषाविषयक नाहीये. आता हा 19व्या शतकाचा काळ तुम्ही लक्षात घ्या. पहिल्या व्याख्यानामध्ये परवा आपण जो विचार केला, भाषाशास्त्र, लिंग्विस्टिक्स, हे ऐन भरात असलेला त्या काळातला विषय होता, 18व्या आणि 19व्या शतकातला. आणि भाषेच्या आधारे वंशांचे डेफिनेशन किंवा व्याख्या ही या भाषाशास्त्रज्ञांनी, लिंग्विस्ट लोकांनी, विद्वानांनी त्या काळात केलेली होती. त्याला खंडन करणारे हे डॉक्टर पॉल ब्रोका, फ्रेंच डॉक्टरचं हे संशोधन निष्कर्ष आहे की ही वंशाची वैशिष्ट्य जी सांगता येतात ती भाषाविषयक नाहीये, तर ती शरीराच्या रचनेशी निगडीत असायला हवीत. आणि नवाश्मयुगीन म्हणजे निओलिथिक एज मधले हे जे मानव वंश आणि त्यांची जी हाडं आणि मृतदेह सापडतायत उत्खननांमधनं, त्यांची भाषा कशी असेल हे उत्खननातल्या हाडांवरनं आपण भाषा नाही सांगू शकत, अजिबात निश्चितपणे सांगू शकत नाही. असं ह्या लिंग्विस्ट लोकांचं, भाषाशास्त्रातल्या अभ्यास करणाऱ्या लोकांचं मत खंडन करणारं मत, उलटं मत, त्याच्या बरोबर उलटं मत असं डॉक्टर पॉल ब्रोकानी मांडलेलं आहे. त्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत काही, ते इथं एका चित्रात शेजारी दिसत आहेत आपल्याला. मांडीच्या आणि हाडांच्या मोजमापांचे निष्कर्ष असेच आहेत. त्याचा आता आपण खोलात नको जायला, आपल्याकडे एवढा वेळ नाही. त्यामुळे आपण कवटीची जी मोजमाप आहेत त्यामध्ये कपाळापासून पाठीमागपर्यंत जर आपण सरळ लांबी मोजली कवटीची, डोक्यावरनं टेप ठेवून असं नाही, तर वरून पाहिलं आणि टॉप व्ह्यू मधून जर लांबी मोजली आणि ती जर 100% आहे असं मानलं, तर त्या तुलनेमध्ये डोक्याची रुंदी, कवटीची रुंदी किती टक्के भरते या टक्केवारीला मस्तक निर्देशांक किंवा सेफॅलिक इंडेक्स असं त्यांनी नाव दिलेलं आहे डॉक्टर पॉल ब्रोकानी. आणि या विषयावरती डॉक्टर पॉल ब्रोकाच्याही नंतरच्या काळामध्ये त्याचे पुढचे अनुयायी, शिष्य आणि नंतरचं सुद्धा मेडिकल सायन्स यांनी अजून पण भर घातलेली आहे. या इंडेक्स मधले त्यातलं तथ्य हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामध्ये जर तो सडपातळ निमुळती कवटी असेल तर 70% आसपास, 70 ते 80% ते मस्तक निर्देशांक, सेफॅलिक इंडेक्स जातो. या लोकांना निग्रॉइड असं नाव दिलेलं आहे. त्याच्या बरोबर उलटी तो बाजू म्हणजे 85%हून मोठा जर रुंद डोक्याचे जे लोक असतात ते साधारण पौर्वात्य, मंगोलाइड त्यांना नाव दिलेलं आहे. आणि मधले कॉकेशस पर्वताच्या आसपास राहणारे मध्य आशियन, युरोपियन लोक ते कॉकेशॉइड असं त्यांनी नाव दिलेलं आहे. कवटीचा किंवा चेहऱ्याचा कोन आहे, डोळ्याच्या खोबणीचा सुद्धा उंची विरुद्ध रुंदी असा एक निर्देशांक आहे. केसांचा काटछेद आहे, केस तुमचे काटछेद, जर केस आडवा कापला तर त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे हा बरोबर गोलाकार आहे का अंडगोलाकार आहे, एलिप्टिकल का चपटा आहे तो, त्यावरून सुद्धा मग हे वंशांची निश्चिती ही करता येते. अशा पद्धतीची जी वंशवाचक वैशिष्ट्य आहेत ही जशी आजच्या उत्तर भारतातले आजचे जे विद्यमान लोक आहेत त्यांच्या शरीर रचनेमध्ये, आजच्या हयातीत असलेल्या लोकांच्या शरीर रचनेमध्ये ही जी वंशात्मक वैशिष्ट्य दिसतात अँथ्रोपॉलॉजिकल, तशीच ती तिथं मिळालेल्या उत्खननांमध्ये मिळालेल्या सांगाड्यांमध्ये पण दिसतात. याचाच अर्थ असा की ते सांगाडे ज्या लोकांचे होते त्याच बायोलॉजिकली त्याच वंशाचे लोक आज सुद्धा उत्तर भारतात राहतात. मग नक्की आर्यांनी कुणाला हाकलून दिलं? खरंच मग हाकलून दिलं गेलं का नाही, संशय घ्यायला इथं आता मोठी जागा आहे. आजचे जे युरोप किंवा मध्य आशियन वंशाचे लोक आहेत त्यांच्यासारखे नाहीत दिसत. ते जर तिकडनं स्थलांतर करून आले आणि तिथल्या मूल निवासी लोकांना, द्रविडांना हाकलून दिलं आणि स्वतः तिथं जागेचा ताबा घेऊन निवास केला, असं जर असेल तर ती बायोलॉजिकल ही जी वंशाची जी वैशिष्ट्य आहेत, अँथ्रोपॉलॉजिकल वैशिष्ट्य, ही युरोपियन किंवा मध्य आशियन वंशाच्या लोकांसारखी दिसायला हवीत, ती नाही दिसत. ते आत्ताच्या हयातीत असलेल्या लोकांसारखीच दिसतात. इथं सरळ सरळ या वंशवादाचं, आर्य हा वंश आहे असं म्हणणाऱ्या मताचं खंडन केलं जातं. जनुकशास्त्र किंवा जेनेटिक्स हा सुद्धा असाच एक विषय. त्याच्यामध्ये आता त्याच्या खोलात जायची काही आवश्यकता नाही, अतिशय क्लिष्ट विषय. आपण फक्त वरवर ढोबळमानाने बघूया. जनुक माणसाच्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्यातल्या केंद्रकांमध्ये जे क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र सापडतात त्यात X आणि Y अशी 2 असतात.
त्यात YDNA ला किंवा क्रोमोझोमला किंवा जनुकाला पितृजनुक असं म्हटलं जातं. वडिलांकडून मुलाकडं हे ते जातं. आणि X म्हणून एक दुसरं सांगितलं जातं, त्याला मातृजनुक असं म्हटलं जातं किंवा त्याला मिटोकॉन्ड्रियल किंवा mtDNA असंही म्हटलं जातं. तर हा X केवळ आईकडून मुलीकडं आणि मुलांकडेही जातो, पण Y मात्र केवळ बापाकडून फक्त मुलाकडे जातो, मुलीकडे जात नाही. असं त्याच्यामध्ये जी जनुकशास्त्रामधली डीएनएची साखळी दिसते आपल्याला, त्याची गुगलवरती तुम्ही चित्र बघू शकता. 2 दोरखंड एकत्र करून त्यांना पिळा घातला की ते पिळा घातलेले 2 दोरे जसे दिसतील तशा स्वरूपाची डीएनएच्या रेणूची साखळी आपल्याला तिथं चित्रामध्ये पाहायला मिळेल. तर ही जी साखळी आहे त्याचे काही घटक आहेत आणि गेल्या अनेक हजारो वर्षांपासून ही साखळी मनुष्य प्राण्यांमध्ये साधारणतः कमी अधिक फरकाने तशीच्या तशी दिसते जगभर. पण तिथं काही काही ठिकाणी फरक दिसतात. ते जे फरक पडत गेलेले आहेत ते पिढी दर पिढी अनेक हजार वर्षांनी कधीतरी एखादा फरक पडलेला दिसतो. त्या फरक पडण्याला म्युटेशन असं म्हणतात किंवा उत्परिवर्तन असं सुद्धा मराठीमध्ये पारिभाषिक शब्द आहे. त्या म्युटेशनला पण नावं द्यायची पद्धत आहे जेनेटिक्समध्ये. सर्वात पहिलं जे म्युटेशन सापडलं पितृजनुक आपण बघूयात YDNA. सर्वात पहिलं जे म्युटेशन सापडलं मानवाच्या या डीएनएच्या साखळीमध्ये त्याला A असं नाव दिलं गेलं आणि ABCD असं ओळीनं जितकी म्युटेशन सापडतील त्याला नावं दिली जातात. आणि ती ज्या जागेवर म्युटेशन घडलेलं आहे त्या साखळीमध्ये तशाच पद्धतीच्या जागेवर घडलेलं दुसरं म्युटेशन मिळालं की त्याला मग पुढं आकडा लावला जातो A1, A2, A3 अशा पद्धतीने. आणि A1 मध्ये सुद्धा त्याच्यावर आधारित जी पुढची मानववंशाची साखळी सापडते त्याच्यामध्ये सुद्धा पुढे अजून पुढची म्युटेशन झालेली दिसली की पुढे स्मॉल लेटर मधलं अजून एक अक्षर ऍड केलं जातं. म्हणजे A1A, A1B किंवा A2A, A2B अशा पद्धतीने B1A, B1B अशा पद्धतीने त्याला नावं द्यायची पद्धत आहे. ह्या साखळीमध्ये ABCD क्रमाने आपण जर R पर्यंत येऊन पोहोचलो तर इथे एक विवादास्पद मुद्दा लोक सांगतात जेनेटिक्स मधला की R हा जो हॅप्लोग्रुप आहे म्हणजे त्याच्या म्युटेशन मध्ये किंवा उत्परिवर्तनांमध्ये जे सारखेपणा वेगवेगळ्या ठिकाणचा सापडतो त्यांचा एकत्र गट बनवतात, त्याला हॅप्लोग्रुप असं नाव दिलेलं आहे. ही जी आता मी अक्षरांची पद्धत सांगितली नाव देण्याची ही सगळी हॅप्लोग्रुपच्या अक्षरांच्या हॅप्लोग्रुपला नावं देण्याची ही पद्धत आहे. तर या R हॅप्लोग्रुपच्या मध्य आशियामध्ये आता तो मोठ्या प्रमाणावरती जो सापडतो इथं चित्रात दिसतोय आपल्याला R1A आणि R1B मध्य आशियामध्ये दिसतात. तर आणि R2 पण इथं दाखवलेलं नाही पण R2 सुद्धा याच परिसरातला आहे. तर त्यामध्ये R1A1 आणि R2 या 2 हॅप्लोग्रुपचा प्रवास हा मध्य आशियातून भारतात झालेला आहे असं जेनेटिक्स मधल्या काही लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की मध्य आशियातनं लोक भारतात आले आणि भारतात त्यांचा विस्तार झाला आणि त्यामुळं आज भारतामध्ये असंख्य लोकांमध्ये R1A1 किंवा R1A हा गुणसूत्राचा जो हॅप्लोग्रुप आहे हा मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे आढळतो. आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की A पासून सुरुवात करून R पर्यंत हे मंडळी पोहोचलेली आहेत हॅप्लोग्रुपला नावं देण्याच्या क्रमात. तर त्याच्यामध्ये ABCD करता करता कुठंतरी E नंतर F पण येतो आणि त्याचा जर इतिहास आपण पाहिला तर मुळात F हा जो R च्या आधी येणारा हॅप्लोग्रुप आहे त्याचं उगमस्थान खरं तर भारतातच सापडलेलं आहे. ते सुद्धा 65,900 वर्षांपूर्वीच आहे. याचे आधार उपलब्ध आहेत, या संशोधनाचे शोध प्रबंध उपलब्ध आहेत. F पासून सुरुवात जर झाली असेल आणि ती भारतातच त्या F हॅप्लोग्रुपचा उगम असेल आणि तो 65,900 म्हणजे 66,000 वर्षांपूर्वीचा असेल तर याचा स्वाभाविकपणे अर्थ असा निघतो की F नंतर GH, IJKL वगैरे सगळे हॅप्लोग्रुप भारतात सापडतातच आणि खरोखरच सापडतात, यामध्ये काही वाद नाहीये. त्यामुळं उलट भारतातूनच बाहेर R हॅप्लोग्रुपचा प्रवास झालेला आहे असं सुद्धा एक अतिशय ठासून सिद्ध करता येण्याजोगं आणि तर्काच्या कसोटीवरती सुद्धा उतरणार तर्क सुसंगत असं एक मत इथं ठासून एक सांगितलं जातं. लोक हे विसरतात की F हॅप्लोग्रुपचं उगमस्थान भारतामध्ये आहे आणि ते 65,900 वर्षांपूर्वीच आहे. त्यामुळं भारतातली ही जी सगळी वसाहत आहे आणि ही जी सगळी लोक इथं दिसतात आज, ही सगळी लोक F पासून ते R1A पर्यंत वेगवेगळे हॅप्लोग्रुप एक्झिबिट करणारी दर्शवणारी इतकी सगळी लोक, ही सगळी जनवस्ती, ही सगळी जनस्थानं
ही गेली 65 ते 66 हजार वर्ष या भारतातच, या देशातच वस्ती करून राहिलेले आहेत. हे काही कोणी बाहेरनं आलेले नाहीत. हे अप्रत्यक्षपणे आणि म्हटलं तर प्रत्यक्षपणे सुद्धा इथं आपल्याला सिद्ध करता येतं. तीच गोष्ट मातृजनकाची पण आहे. इथं या नकाशामध्ये इथं दाखवलेलं आहे. मातृजनकाच्या बाबतीत, जनुकाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात अशी घेतली पाहिजे की त्याचं हॅप्लोग्रुपचं जे नंबरिंग आहे किंवा नाव देण्याची पद्धत आहे ती ए पासून सुरू नाही होत, ती एल पासून सुरू होते. एल पासून सुरू होते आणि सर्वात पहिला मातृजनुक जो सापडलेला आहे तो आफ्रिकेत सापडलेला आहे. त्याला त्यांनी इथं आफ्रिकेमध्ये इथं एल दिलेलं आहे आणि L1, L2, L3, L4, L5, L6 दिसतात. आणि एल नंतर पुढचं अक्षर आहे एम. हे इथं काळ्या रंगाच्या रेषेने प्रवास घडून एम हे भारतात सापडलेलं आहे असं इथं दाखवलेलं आहे. आणि या एमचा कालखंड इथं या म्हणजे हा जो हॅप्लोग्रुपचा प्रवास इथं वेगवेगळ्या अक्षरांनी निर्देशित केलेला जगभर झालेला दाखवलेला आहे. तो कधी कधी घडला, त्याचं एज इन इयर्स किती वर्षांपूर्वी घडला ते इथं आपल्याला खालती उजव्या बाजूला खालच्या एका चौकटीत छोट्या अक्षरात दिलेलं आहे. मधला जो काळ्या रंगाचा जो बाण आहे तो इथं दाखवलेला आहे 90 ते 55 हजार वर्ष. एम हॅप्लोग्रुप भारतात आलेला आहे मातृजनुकाचा, की जो जनुक एमटी डीएनए, मिटोकॉन्ड्रियल डीएनए हा आईकडून आपल्या मुलाला आणि मुलीला दिला जातो, दोघांमध्ये येतो. मगाशी वर्णन केलेला वाय डीएनए म्हणजे पितृजनुक हा वडिलांकडून फक्त मुलाला येतो, मुलीकडे जात नाही. मातृजनुक मात्र आईकडून मुलाला मुलीला दोघांनाही जातो. त्यामुळे हा जो एम हॅप्लोग्रुप आहे आणि त्याच्या पुढे विकसित झालेले सगळे मिटोकॉन्ड्रियल डीएनए हे भारतातच विकसित झालेले आहेत, भारताच्या बाहेर तिथून पुढे गेलेले आहेत 90,000 ते 55,000 वर्षांपूर्वी. हा याचाच अर्थ असा, हा दुसरा पुरावा सांगतो जनुकशास्त्रातला की भारतातली सर्व जनसंख्या ही गेली 55,000 ते 90,000 वर्ष आणि वाय डीएनएचा संदर्भ घेतला तर किमान 65,000 वर्ष भारतातच राहतीये, याच परिसरात राहतीये. कुणी मध्य आशियातनं किंवा उत्तर ध्रुवाकडनं किंवा सायबेरियातनं स्थलांतर करून आलेले नाहीत. उलट जर झाली असतील स्थलांतर तर भारतातूनच बाहेर झालेली आहेत. कारण जनुकांच्या या हॅप्लोग्रुपच्या नामाच्या साखळीमधली पहिली अक्षरं, सुरुवातीची अक्षरं ही भारतामध्ये ऑकर होताना दिसतात आणि नंतर त्यांचा प्रवास भारतातून बाहेर घडलेला आपल्याला दिसतो. हा आता जगप्रसिद्ध झालेला विषय, पण लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो ई हा जो पितृजनकातला हॅप्लोग्रुप आहे तो आफ्रिकेतला उगम पावलेला आहे. आणि ई नंतर पुढचा एफ, जसं मगाशी स्लाइड मध्ये दाखवलं, इथं आफ्रिकेमध्ये ई अक्षर लिहिलेलं नाही, पण या ई मधूनच एफ पुढे भारतात आलेला आहे, पितृजनुक. तीच गोष्ट मातृजनुकाची आहे. एल नंतर एम हा आफ्रिकेतूनच भारतात आलेला आहे. तर तो पुढच्या टप्प्यात एफ बनून भारतात आल्याचं हे लोक मात्र मान्य करत नाहीत. ते जे वाद घालणारी लोक आहेत ते R1 A1 पासून थेट तिथूनच चर्चेला सुरुवात करतात. त्या आरच्या आधीची अक्षरं असलेले जे पितृजनुक आहेत, एफ पर्यंतची आधीची अक्षर असलेलं चक्क दुर्लक्ष करतात. त्याच्याकडे एका मुद्द्यानंही ढुंकूनही न बघता वाद घालायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांना ते पुरावे डावलायचे, त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचंय, हे त्यांची नियत इथं अतिशय स्पष्ट होते. जनुकशास्त्रामध्ये 1-2 जर जिथं डीएनएचे नमुने सापडलेले आहेत, राखीगडीचं उदाहरण आहे. राखीगडीचं आत्ताचं जे अलीकडचं संशोधन आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर वसंत शिंदे, मगाशी मी ज्या पुण्यामधल्या डेक्कन कॉलेज युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला, त्या युनिव्हर्सिटीमधले त्यावेळेचे चॅन्सेलर होते आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका टीमने केलेलं जे उत्खनन आहे त्याच्यात राखीगडीमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळालेला आहे. तो मृतदेह डेटिंगच्या पद्धतीनुसार 4,500 ते 5,000 वर्षांपूर्वीचा आहे आणि त्या महिलेच्या डीएनएचं पण सॅम्पल सुदैवाने घेता आलं. त्याचं एक 3-4 ठिकाणी विश्लेषण करण्यात आलं आणि त्यातून जो निष्कर्ष निघाला, अगदी अलीकडेच 2 वर्षापूर्वी त्याचाही शोधप्रबंध प्रकाशित झालेला आहे आणि द टेलिग्राफ सारख्या वृत्तपत्रांनी जो त्याचा मथळा दिलेला आहे त्या बातमीला उजागर करताना, प्रकाशित करताना, की राखीगडी डीएनए डज नॉट कंटेन आर्यन जेनेटिक ट्रेस. इथं आर्यन हा शब्द त्यांनी टेलिग्राफवाल्यांनी वंशवाचक वापरलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आर्य वंश नावाचा जो त्यांनी नाव दिलेला जो वंश आहे त्या वंशाचा कुठलाही मागमूस ट्रेस
या राखीगडीतल्या डीएनए मध्ये नाही, असा हा शोधाचा निष्कर्ष सांगतो. वस्तुतः यामध्ये नमुन्यांची संख्या किती आहे तर 1 एवढीच आहे. या आधी पण काही डीएनएचे नमुने वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेले आहेत, रिकव्हर झालेले आहेत. त्यांची सुद्धा नमुन्यांची संख्या किती होती? काही ठिकाणी 1 होती, काही ठिकाणी 2 होती. अगदी एकच एखादं ठिकाण असं असेल की जिथं 3 नमुने मिळाले, बास. याहून अधिक मोठ्या संख्येने नमुने मिळालेले नाहीत. त्यामुळे कोट्यावधींच्या लोकसंख्येमध्ये 1 आणि 2 डीएनएच्या नमुन्यांवरनं जे निष्कर्ष निघतात ते ग्राह्य धरावेत का, हा खरं तर विवेकाचा विषय आहे. राखीगडीच्या या उदाहरणाचा मी उल्लेख एवढ्यासाठी करतो की आर्यांच्या आक्रमणाचा किंवा स्थलांतराचा सिद्धांत इथं कोलमडून पडतो या निष्कर्षामधून. पण त्याकडं जे उजव्या विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी लगेच हुरळून जाण्याचं कारण नाही, कारण तो सॅम्पल साईज किती आहे, नमुन्यांचा आकडा किती आहे, 1 एवढाच आहे. एखादा नमुना असाही सापडलेला आहे की ज्यामध्ये इराणी लोकांचे डीएनए तिथं सापडलेले आहेत, त्यांच्याशी जुळणारे डीएनए साखळी ही पण तिथं सापडलेली. त्यामुळं जे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी सुद्धा हुरळून जाण्याचं कारण नाही, कारण एकूण अशा 1 आणि 2 आणि 3 नमुन्यांमधून जो निष्कर्ष निघतो तो काही विश्वसनीय ग्राह्य धरण्याच्या योग्यतेचा आहे असं अजिबात कोणी मानण्याचं कारण नाही. सामान्य माणसाच्या विवेकाला हे पटत नाही. केवळ ज्याला या विषयात केवळ मुद्दा आणि एकाच सॅम्पल साईज वरती वादच करायचा आहे अशासाठीच तो उपयुक्त मुद्दा होऊ शकतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा राखीगडीच्या डीएनएचा निष्कर्ष हा उपलब्ध मुद्दा म्हणून आपण त्याच्यावरती खंडनासाठी अवश्यपणे वापरूच शकतो, काहीच हरकत नाही. त्यामुळं हे निर्णायक निष्कर्ष मानण्याचे आवश्यकते नाहीत किंवा निर्णायक निष्कर्ष मानण्याच्या योग्यतेचे नाही. मग निर्णायक कसे मानावे लागतील तर शेकडोची सॅम्पल साईज किमान असायला पाहिजे ना, नमुन्यांची संख्या असायला पाहिजे. जेवढी संख्या जास्त तर तो निर्णायक म्हणायला लागेल. तर हैदराबादला सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी CCMB म्हणून संस्था आहे. तिचे माजी संचालक, त्यांना पद्मश्री किताब पण मिळालेला आहे पुरस्कार, स्वर्गीय डॉक्टर लालजी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठातले पण काही संशोधक त्यामध्ये होते. त्यांच्यासोबत जगभरातले एकूण जवळजवळ 13 जनुकीय शास्त्रज्ञ, जेनेटिक्स मधले सायंटिस्ट, त्यांनी एक मोठं संशोधन केलंय आणि डिसेंबर 2011 मध्ये त्याचा शोध प्रबंध पब्लिश झालेला आहे. त्यांनी भारतभरातून सुमारे 25 वेगवेगळ्या जनजातींचे नमुने डीएनएचे एकत्र केले. शेकडो नमुने आहेत. 25 जनजातीचे केवळ 25 लोकांचे नाहीत, तर एकेका जनजातीचे अनेक लोकांचे नमुने त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये वनवासी लोक आहेत, नगरवासी लोक आहेत, जंगलात वनात राहणारे, ज्यांना आपण तथाकथित आदिवासी म्हणतो असे लोक आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या जातींचे लोक आहेत, त्यामध्ये तथाकथित सवर्ण लोकांचे पण डीएनएचे नमुने आहेत, तथाकथित दलित समाजातले पण डीएनएचे नमुने आहेत, SC ST वगैरे लोकांचे नमुने आहेत, उत्तर भारतातले, दक्षिण भारतातले, अतिपूर्वेकडचे ईशान्य ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो त्या राज्यांमधले, अतिपश्चिमेकडचे गुजरात मधले नमुने आहेत, शेकडो नमुने आहेत. त्यांचा निष्कर्ष असा आहे की भारतात राहणारे हे ज्यांचे नमुने घेतलेले या सर्व लोकांच्या डीएनएच्या अभ्यासातनं सिद्ध होणारा त्यांचा जनुकीय वंश हा एकच आहे, बायोलॉजिकल रेस, बायोलॉजिकल क्लॅन हा एकच आहे त्यांचा, काही वेगळा नाही. आणि या सर्व डीएनएचा जो सिक्वेन्स आहे, तो डीएनएचा जो क्रम आहे, त्याच्यामध्ये गेल्या किमान 60,000 वर्षांमध्ये काहीही बदल झालेला नाही, शून्य, काही बदल झालेला नाही. त्यामधले जे F पासून पुढचे जे हॅप्लोग्रुप सापडलेले तर F पासूनचे पुढचे आहेत ते गेल्या 60,000 वर्षापासून भारतात आहेतच. त्याच्याविषयी अख्ख्या जगात कुणाचंच दुमत नाहीये आणि त्यामुळं यापेक्षा वेगळा निष्कर्ष काही काढलेला नाही. म्हणून राखीगडीसारख्या 1 आणि 2 सॅम्पल साईज वरती अडून न बसता आणि वादात न पडता अशा ज्या मोठ्या सॅम्पल साईजची जी संशोधनं झालेली आहेत, हे निष्कर्ष वस्तुतः आपण पाहायला पाहिजे की या भारतभरातले या सर्व डीएनएचे नमुने हे गेली 60,000 वर्ष ही सगळी लोक, त्यांचे पूर्वज, त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या 60,000 वर्षांमधल्या इथं नांदलेल्या पिढ्या या फक्त आणि फक्त इथंच नांदलेल्या आहेत. बाहेरून कुणी आलेलं नाही, ना कोणी तथाकथित आर्य वंशाचे आहेत, ना कोणी द्रविड वंशाचे आहेत, ना जंगलात राहणाऱ्या जनजातींचा वंश कुठला वेगळा आहे, ना शहरात राहणाऱ्या नगरवासियांचा वंश कुठला वेगळा आहे. गेल्या 60,000 वर्षांपासून इथं राहत आहेत ते सगळे जीवशास्त्रीय दृष्ट्या एकाच वंशाचे आहेत, ते सगळे भारतीय आहेत.
यांना आता वेगळं नावच वापरून चालणार नाही. भारतीय एवढा एकमेव या सर्वांसाठी कलेक्टिव्ह नाऊन हे वापरलं जाऊ शकतं आणि म्हणून इथंच खरं तर हा सिद्धांत कोलमडून पडतो. या जनुकशास्त्राच्या म्हणजे डीएनए किंवा जेनेटिक्सच्या अभ्यासामधून अजून काही काही गमती जमती लक्षात येतात. त्या कुठल्या कुठल्या येतात तर जसा मनुष्य प्राण्यांचा प्रवास आपण आता पाहिला तसा इतर प्राण्यांचाही प्रवास भारतातून बाहेर झालेला आहे असं इथं दिसून येतं. शेतीवर अर्थात माणसावर अवलंबून असल्यामुळे काही परावलंबी प्राणी आहेत, जसं उंदीर आहे, बैल आहे, कोंबडा आहे, शेतकऱ्यांच्या सोबत राहणारे प्राणी आहेत, यांचा सुद्धा भारतातून बाहेर प्रवास झालेला आहे. हे डीएनए मधून किंवा जेनेटिक्सच्या अभ्यासातून लक्षात आलेल्या गोष्टी आहेत. आर्य लोक बाहेर न आल्याची गोष्ट तर सोडाच, उलट भारतातूनच या अशा अनेक गोष्टी माणसांशिवाय माणसांच्या सोबतच भारतातूनच या असंख्य गोष्टी बाहेर गेलेल्या आहेत. यामध्ये धान्यांचाही समावेश आहे, वेगवेगळ्या वस्तूंचाही व्यापाराच्या निमित्ताने देवाणघेवाणीतून भारतातून बाहेर गेलेल्या वस्तूंचा समावेश आहे. अनेक गोष्टी भारतातून बाहेर गेल्याचे शास्त्रीय संशोधनातले पुरावे आहेत. एक दोन उदाहरणं बघूयात फक्त. मस किंवा डोमेस्टिक माऊस या नावाने ओळखला जाणारा जो माऊस आहे, भारतीय उंदीर ज्याला घरगुती उंदीर आपण म्हणतो, घरांमध्ये किंवा आपल्या राहण्याच्या आजूबाजूच्या परिसरात सापडतो, याचं साधारण बिफोर प्रेझेंट बीपी बिफोर प्रेझेंट 1,00,000 वर्ष बिफोर प्रेझेंट या कालावधीपासून अलीकडच्या काळामध्ये अनेक वर्षांमध्ये सातत्याने या उंदराचं स्थलांतर भारतामधून बाहेर होत राहिलेलं इथं बाणांनी दाखवलेलं आहे. आणि याचा शोध प्रबंध उपलब्ध आहे. या शोध प्रबंधामध्ये त्या प्रबंधामध्ये संशोधकांनी जे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत या उंदराच्या डीएनएच्या प्रसाराचे मार्ग, ते त्यांनी क्रमाने त्यांची यादीच दिलेली आहे. आणि त्या यादीमधले हे डीएनएचे मार्ग सांगणारे जे डीएनएचे प्रसार सांगणारे जे मार्ग आहेत त्या यादीतले क्रमांक हे इथं दिलेले दिसतात आपल्याला. सुमारे इथं तर आता मला 42 मोठा दिसतोय, याहून तर 42 वेगवेगळे मार्ग हे त्यांनी दाखवून दिलेले आहेत. भारतातून उंदीर भारताच्या बाहेर गेलेला आहे. 1,00,000 वर्षांपूर्वीपासून सुद्धा हे स्थलांतर चालू झालेलं आहे. आज ज्याला आपण बुद्धिमान मनुष्य म्हणतो, होमोसेपियन्स, ही मानवाची मनुष्य प्राण्याची प्रजाती, ज्या प्रजातीतलेच तुम्ही आम्ही सर्वजण आज आहोत, त्या प्रजातीची निर्मिती किंवा त्याचं अस्तित्व हे 1,00,000 वर्षांच्याही आधीपासूनचं एव्हाना सिद्ध झालेलं आहे अनेक ठिकाणी जगभरातल्या अनेक पुराव्यांमधून अवशेषांमधून. तर त्या होमोसेपियन्सची जी काही स्थलांतर झाली असतील त्याच्या सोबतच हा उंदीर पण गेलेला असेल, शेतकऱ्यांच्या सोबतच उंदीर पण धान्याच्या गाड्यांसोबत गेलेला असेल, बैल गेलेला असेल, कोंबडा गेलेला असेल. बैलांची तीच गोष्ट आहे. ज्याला झेबू म्हणतात, बॉस इंडिकस नावाने प्राणीशास्त्रात ओळखला जाणारा हा बैल आहे, ज्याच्या पाठीवरती वशिंड आहे. हा बैल भारतातूनच बाहेर गेलेला आहे, उर्वरित जगामध्ये गेलेला आहे असं मध्य आशिया आणि आफ्रिकेतलं एक वर्णन इथे याच एका शोध प्रबंधामध्ये गेलेलं दिसतंय आपल्याला. होलोसिन म्हणजे जो आत्ताचा चालू हिमकाल आहे, हिमयुग आहे, हिमयुगाच्या नंतरचा पुढचा काळ, या होलोसिन मधले हे स्थलांतर आहेत बॉस इंडिकसची. आणि रॅटस म्हणजे भारतीय उंदराची सुद्धा. इथे एक सहज गंमत म्हणून मी आपलं चित्र या सिंधू मुद्रेवरच्या एका बैलाचं दाखवलेलं आहे. हा सुद्धा बॉस इंडिकस जातीचाच बैल आहे, ज्याच्या पाठीवर वशिंड आहे आणि ज्याच्या गळ्याला खालती पोळी आलेली आहे, ज्याला पोळा म्हणतो आपण. असा हा वृषभ बैल हा सिंधू मुद्रेवरती सुद्धा असंख्य ठिकाणी दिसतो. त्यातलं एक चित्र इथं समान दिसतं म्हणून मी दाखवलेलं आहे. तर तोच बैल, भारतीय बैल, होलोसिनच्या दरम्यान, तो होलोसिन जेव्हापासून कालखंड मानला जातो त्या कालखंडामध्ये याची स्थलांतर झालेली आपल्याला इथं दिसत आहेत. भारतीय कोंबडा, ज्याला गॅलस स्पॅडिशियस म्हणतात किंवा साध्या इंग्रजीमध्ये रेड जंगल फॉल ज्याला म्हणतात, हा त्याचं उगमस्थान 10,800 BCE म्हणजे इसवी सन पूर्व 10,800 हे भारत आणि आग्नेय भारत, म्यानमार, लाओस, थायलंड, मलेशियापर्यंत पसरलेलं हे या कोंबड्याचं उगमस्थान मानलं गेलेलं आहे. याच्या आधीचे सुद्धा काही पुरावे इथं बंगाल, पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि ईशान्य भारतात मिळालेले आहेत. संस्कृतीच्या दृष्टीनं म्यानमार सकट म्हणजे ब्रह्मदेशासकट, लाओस म्हणजे लवदेश, कंबोडिया म्हणजे कंबुज देश, इथपर्यंत संस्कृतीच्या दृष्टीनं हा सगळा पूर्वीचा बृहत्तर भारतच होता.
त्यामुळे इथूनच हा कोंबडा सुद्धा जगभरात गेलेला आहे. आणि हा जो रेड जंगल फॉल म्हणतात, हा कोंबडा आणि त्याच्या इतर काही नंतरच्या काळात विकसित झालेल्या संकरित प्रजाती आहेत, ह्या सुद्धा भारतातून बाहेर गेलेल्या आहेत असं दिसतं आपल्याला. आक्रमण आणि स्थलांतर याचा असा जरा वेगळ्या अंगाने विचार करावा लागतो. भारत आणि शेजारचे इतर देश म्हणजे राजकीय आजच्या दृष्टीने जे राजकीय देश आहेत त्यांच्याबद्दल सांगतोय, तर त्याच्यामध्ये तत्कालीन सगळ्याच राज्यांमध्ये गेली हजारो वर्ष सातत्याने शिक्षण असेल, कामधंदे, व्यापार आहे किंवा परस्परांमधली लहान मोठी राजकीय युद्ध आहे, त्याच्यामुळे सातत्याने गेली हजारो वर्ष सामाजिक अभिसरण होत राहिलेलं आहे, सांस्कृतिक अभिसरण पण होत राहिलेलं आहे. आता ही जी सगळी राजकीय युद्ध आहेत, लढाई आहेत लहान मोठ्या, ती म्हणजे काही आर्यांचं आक्रमण नाही. आर्यांचं आक्रमण या थिअरीला पाठीराखे जे लोक सांगतात त्यांच्या वर्णनामध्ये जी आक्रमणं येतात ती काही ही लहान मोठ्या लढाया म्हणजे ती आक्रमणं नाही. यातून क्रॉस बॉर्डर वैवाहिक संबंध सुद्धा होत गेलेली असंख्य उदाहरणं इतिहासामध्ये दिसतात, ज्याला इतिहासामध्ये पुरावे उपलब्ध आहेत, भौतिक पुरावे. असे मौर्य आणि ग्रीक या दोन वंशांमध्ये झालेले वैवाहिक संबंध आपल्याला माहिती आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याची एक बायको ही ग्रीक वंशाची होती. सातवाहन आणि शक, सातवाहन हे एतद्देशीय आंध्र राजे आपण मानतो, मध्य भारत, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तेलंगण वगैरे या सर्व प्रदेशावरती सातवाहनांची सत्ता होती. सुमारे 450-500 वर्ष होती. आणि त्यांच्यामध्ये शक हे परकीय आक्रमक होते, इंडो सिथियन म्हणतात त्यांना. पर्शियामधला सिथिया एक प्रांत होता इराणमधला, तर त्या सिथियामधून आलेले ते शक. त्यांच्या वंशातल्या काही लेकी या सातवाहनांनी सुना करून घेतलेल्या होत्या. अशी क्रॉस बॉर्डर वैवाहिक संबंध सुद्धा झालेले आहेत परकीय आणि एतद्देशीय यांच्यामध्ये. यांच्या सोबतच काही स्थलांतरही झालेले आहेत. आता मुलगी लग्न होऊन इकडे आली आहे म्हणजे तिची पाठराखीण आली, बरं त्या राजकन्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचा फौजफाटा लवाजमा सगळा येणार. ही जी सगळी स्थलांतर आहे म्हणजे काही आर्यांचं भारताबाहेरून झालेलं स्थलांतर नाही. या थिअरीचे पाठीराखे जे सांगतात त्यांच्या वर्णनातली स्थलांतर म्हणजे काही ही स्थलांतर नाहीये. याचा असा पण अर्थ होत नाही की अख्खाच्या अख्खा आजचा जो उत्तर भारत आहे तो सगळ्याच्या सगळा आक्रमण स्थलांतर करून आला आणि इथं स्थायिक झाला, असं काही त्यातनं होत नाही. उलटी पण स्थलांतर आहे. जसं परवा उल्लेख केला, भारतातून बाहेर आउट ऑफ इंडिया नावाचं सांगणारा एक सिद्धांत आहे, आउट ऑफ इंडिया थिअरी, OIT. तसंच त्याला पाठबळ देणारे उलट हे मगाशी मी जे काही सांगितले, डीएनएचा प्रसार आणि प्राण्यांचा प्रसार, आणि भाषिक सुद्धा कोनराड एल्स्ट सारख्या संशोधकांनी अभ्यास करून जे वर्णन सांगितलेलं आहे, परवाच्या व्याख्यानात त्यांचा उल्लेख केला, कोनराड एल्स्ट आणि इतर काही श्रीकांत तलगेरींसारख्या संशोधकांचा, त्यांच्या अभ्यासाचा. त्याला पाठबळ देणारे, त्याला कॉरोबोरेट करणारे हे असे पण काही गोष्टी इथं विवेकाच्या तर्काच्या आधारावरती दिसतात आपल्याला, की भारतातले हे जे हिंदू पूर्वज आहेत आपल्या सर्वांचे, ते भारताबाहेर अनेक खंडांमध्ये गेले आणि त्यांनी जाताना सोबत इथली संस्कृती, भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, वैदिक संस्कृती ही तिकडे नेली आणि रुजवली. अशा पद्धतीचं एक सकारात्मक सामाजिक सांस्कृतिक अभिसरण घडवून आणलेलं आहे. त्या प्राचीन संस्कृतींचे तिथले आजचे जे अनुयायी आहेत त्या खंडांमधले, जसं मी आता कंबोडिया, लाओस आणि इंडोनेशिया पर्यंत पसरलेल्या आग्नेय भारताचा उल्लेख केला, बृहत्तर भारताचा उल्लेख केला. पाकिस्तान, अफगाणिस्तानामध्ये सुद्धा अशा काही संस्कृतीच्या स्वस्तिचिन्ह, पाऊलखुणा या तिथं सापडलेल्या आहेत. तिथले अनुयायी या सगळ्या संस्कृतीचा आज सुद्धा अभिमानच बाळगतात. त्यातून सुद्धा क्रॉस बॉर्डर वैवाहिक संबंध होत गेलेली उदाहरणं इतिहासामध्ये दिसतात. जसं दक्षिण भारतातला कौंडिण्य हा जो राजा होता तो समुद्रामधून नावांच्या आधारे पलीकडे गेला आणि कंबोडियाला जाऊन पोहोचला, आणि कंबोडियाचं कंबुज हे जे नाव होतं हे कौंडिण्यावरूनच दिलेलं आहे. तिथली त्या काळातली जी लोक होती, तिथले त्या काळातले मूल निवासी, तिथले स्थानिक, एतद्देशीय नाही पण तद्देशीय लोक, त्यांची राजकन्या सोमा किंवा राणी म्हणूयात तिची, त्यांची सोमा, तिच्याशी या कौंडिण्याचा विवाह झालेला आहे आणि त्याचे ऐतिहासिक पुरावे कंबोडियामध्ये, कंबोज देशात आज उपलब्ध आहेत. अशी उदाहरणं दिसतात. तर हे काही जसं ब्रिटिशांनी किंवा युरोपियन लोकांनी बाहेर जगभरात जाऊन कॉलोनायझेशन केलं, वसाहतवाद बोकाळला आणि त्यांनी जगातल्या इतर अनेक देशांना स्वतःच्या वसाहती बनवल्या आणि तसं त्यांना वागणूक दिली, तर तशा अर्थी हा वसाहतवाद घडलेला नाही. इथं काही तो कौंडिण्य वसाहतवाद
आपली वसाहत तिकडं वाढवण्यासाठी गेलेला नव्हता. तो एका साध्या राजकीय युद्धासाठी गेलेला होता. पण प्रत्यक्ष तिथला इतिहास असं सांगतो की तिथं त्या भूमीवर गेल्यावर त्यांनी ते युद्ध लढलंच नाही. त्याच्याऐवजी अतिशय शांततापूर्ण सलोख्याचा संबंध तिथं झाला आणि उलट तिथल्या राजकन्याशी, राणीशी त्यानं विवाह केला. तो स्वतः तिथं स्थायिक राहिला, त्याच्या पुढच्या पिढ्या तिथंच राहिल्या आणि तिथंच वाढल्या. पण त्याला काही भारतातून बाहेर झालेलं कॉलोनायझेशन आपण नाही म्हणणार त्याला. तिथली कंबोडियातली आजची जी प्रजा आहे, त्यांचे त्या काळातले जे पूर्वज होते, त्यांचे जे काही डीएनए आणि अमुक तमुक आजच्या आधुनिक वादाच्या मुद्द्यांमध्ये आपण जे बघतो मुद्दे, ते सर्व आज सुद्धा आजच्या स्थानिक लोकांचे तसेच आहेत. त्यामुळं तिथं काही भारतीय लोकांनी जाऊन कॉलोनायझेशन नाही केलेलं, पण एक सकारात्मक सामाजिक किंवा सकारात्मक सांस्कृतिक असं अभिसरण इथं घडवून आणलेलं दिसतंय आपल्याला. हे जे सगळे उपलब्ध पुरावे आहेत त्याच्यातनं तात्पर्य काय लक्षात येतं की आजचा हा जो भारतीय म्हणा, हिंदू म्हणा, वैदिक म्हणा, वगैरे वगैरे कुठल्याही नावाने म्हणा त्याला, या नावांनी ओळखला जाणारा समाज हा बाहेरून कुठून इथं आक्रमण किंवा स्थलांतर करून आलेला नाही, तर तो किमान 24,000 ते सुमारे 66,000 वर्षांपर्यंत किंवा त्याहीपेक्षा अधिक मागपर्यंत इतक्या वर्षांपासून तो इथंच राहत आलेला आहे. तो मूळचा इथलाच आहे, तद्देशी आहे, कुणी बाहेर आलेलं नाही. सरस्वती संस्कृती म्हणा, सिंधू संस्कृती, नाव काही द्या, सरस्वती संस्कृती ही काही नष्ट वगैरे झालेली नाहीये, तर ती आज सुद्धा प्रवाही आहे, चालू आहे. आणि ती देखील अजूनच उत्क्रांत इव्हॉल्व्ड स्वरूपामध्ये झालेली, चालू असलेली तिचा ओघ आज सुद्धा चालू आहे, प्रवाही आहे, असं आपल्याला दिसतं. आर्य शब्दाचा केवळ गुणवाचक अर्थानेच प्रयोग केला पाहिजे, वंशवाचक अर्थाने प्रयोग करून चालणार नाही. कारण ते विज्ञानाला धरून नाही, ते पुराव्यांना धरून नाही, ते तर्काला धरून नाही, ते भाषाशास्त्राला सुद्धा धरून नाही. आर्य मूळचे कुठले हो बुवा, असा एखादा भाबडा प्रश्न लोक विचारतात. त्याच्यामधला हा जो वैचारिक सापळा आहे ना, हा जो ट्रॅप आहे, वैचारिक ट्रॅप, इंटलेक्च्युअल ट्रॅप, हा सापळा ओळखायला आपण शिकलं पाहिजे. आर्य मूळचे कुठले हो असं भाबड्या स्वरात कुणीतरी विचारलं की पटकन माणूस बोलून मोकळा होतो, काही कुणी वेगळे नाही, आर्य मूळचे इथलेच. तर हा सापळा आहे. आर्य मूळचे इथले जेव्हा म्हणतो तेव्हा एका अर्थी मनातल्या मनात मागं कुठंतरी आर्य हा एक वंश असावा का काय, असं आपल्या मनात कुठंतरी खुणगाठ, जी लहानपणापासून आपल्याला शिक्षण व्यवस्थेमधून आपल्या डोक्यात भिनवून देण्यात आलेली आहे, ती खुणगाठ काम करत असते इथं या ठिकाणी. त्यामुळे इथं आपण सावध व्हायला पाहिजे आणि तिला चलाखीने आणि अतिशय नम्रपणे हे उत्तर दिलं पाहिजे की आर्य मूळचे कुठले हे जाऊ द्यात, पण हे जे स्थलांतर बाहेरनं आल्याचे जे तुमच्या प्रश्नातला रोख आहे, असं काही झालेलं नाही. तर भारतातले मूळचे पूर्वज, तुमचे आमचे भारतीयांचे पूर्वज, हे अनेक सहस्रकांपासून, 60-65 सहस्रकांपासून मूळचे इथलेच आहेत, कुणी बाहेरचे नाहीत. आणि मग तरी पण आर्य कुठले असाही जर कुणी आडूनच राहत असेल तर त्याला हे स्पष्टपणे उत्तर द्यायला पाहिजे की आर्य आणि अनार्य हे सद्गुणी लोक होते, सज्जन लोक होते आर्य लोक, आणि अनार्य म्हणजे जो दुर्गुणी आहे, जो दुर्जन आहे तो. असे सज्जन आणि दुर्जन लोक, सद्गुणी दुर्गुणी लोक हे एकाच वेळेस जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात सगळीकडे सापडतात. आज सुद्धा सापडतात, भविष्यात पण असणार आहेत. आणि आपण ज्या 60-65 हजार पूर्वी वर्षांचा या इतक्या जुन्या प्राचीन काळाचा विचार करतोय, त्या काळी सुद्धा सद्गुणी आणि दुर्गुणी लोक असतीलच की. एकमेकांच्या आध्यात्मध्यात न पडता नाकासमोर सरळ चालणारे सज्जन लोक असतीलच की. आणि मुद्दाम त्याच्या वाटेत पाय आडवा घालून त्याला हाणून पाडणारे, त्याला त्रास देणारे लोक सुद्धा असतीलच की. तर जो सज्जन आहे, सरळ मार्गी आहे, सद्गुणी आहे, तो आर्य आहे. जो दुर्जन आहे, जो दुर्गुणी आहे, तो अनार्य आहे. इतका हा साधा सरळ सोपा हिशोब आहे. त्यामुळे या भाबड्या प्रश्नामधला हा जो वैचारिक सापळा आहे ना, तो ओळखायला शिकलं पाहिजे. आणि इथं एका कवितेतल्या 4 ओळी इथं आठवतात, त्या आपल्या समोर मांडतो आणि या विषयाच्या समारोपाकडे वळतो. यह कलकल छल छल बहती क्या कहती गंगा धारा. ही गंगेची धारा ही ज्या पद्धतीने उसळत आणि खळाळत वाहतीये, ती काय सांगते आपल्याला, तिच्या खळखळाटातून काय सांगते आपल्याला. ती गंगेची धारा आपल्याला हेच सांगतेय की युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा. गंगेच्या केवळ हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून धरलं पाहिजे आपण. ह्या गंगेच्या आधारे निर्देशित केली जाणारी
जी प्राचीन संस्कृती आहे, हा संस्कृतीचा पुण्य प्रवाह आहे. हा गेली 5-60-65 वर्ष इतकी सहस्रक, 60-65 सहस्रक म्हणजे युगानुयुग हा वाहतच आलेला आहे. ओघवती संस्कृती आहे. आणि म्हणून हा गंगेचा प्रवाह खळाळताना आपल्याला काय सांगतोय, तर युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा. एक शेवटी आव्हान आपल्या समोर ठेवतोय. 4च मुद्दे आहेत. आपण काय करायला पाहिजे या विषयामध्ये. पाश्चात्य संशोधकांचं संशोधन बघताना त्याच्यात त्यांचा जो वेस्टेड इंटरेस्ट आहे, निहित स्वार्थ आहे, तो काय आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय असा म्हटला जावा असा दृष्टिकोन कितपत आहे हे अतिशय बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. कुठलाही निष्कर्ष असो, कुठलाही संशोधन असो, त्यात काही वेस्टेड इंटरेस्ट आहे का आणि भारतीय दृष्टिकोन किती आहे हे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. अशा संशोधनांचे परिणाम म्हणून जर समाजामधलं, भारतातल्या या समाजातलं सामाजिक सौहार्द बिघडणार असेल, त्याच्यामध्ये 2 वर्ग कल्पना करून त्यांच्यामध्ये फूट पाडायची आणि त्यात फुटीरतावादी काही आंदोलनं घडवून आणायची, पेटवापेटवी करायची आणि द्यायची भांडणं लावून, असा जर कळलावेपणा कुठं घडत असेल, सामाजिक सौहार्द बिघडणारं जर या सगळ्या संशोधनातनं काही वक्तव्य किंवा निष्कर्ष किंवा परिणाम जर घडत असेल, तर त्याला त्या वेळेस उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या मार्गांनी चोख उत्तर देता यायला पाहिजे. आपल्याला आपण दिलंच पाहिजे. हा जो आपला हिंदू विचार आहे, हा विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दाखवून देणार आहे. हा विचार जगात रुजवताना सोबतच असं अनिष्ट संशोधन जे आहे, जे भलतीकडं समाजामध्ये काडी टाकणारं, दुफळी माजवणारं, फुटीरतेचं बीज पेरणारं असं अनिष्ट संशोधन आहे, ते खोडून काढण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. ती क्षमता आपल्यामध्ये येण्यासाठी अधिकाधिक अभ्यासकांनी पुढे यायला पाहिजे. अशा विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातनं आणि शास्त्रीय पद्धतीनं, म्हणजे शास्त्राची पद्धत, विज्ञानाचा काटा हा अजिबात सोडून न देता या मार्गावरनं शास्त्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये, वेगवेगळ्या पैलूंमध्ये संशोधन करण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यासकांनी या क्षेत्रात पुढे यायला पाहिजे, इंटलेक्च्युअल क्षेत्रात पुढे यायला पाहिजे. हे आपल्या समोर आवाहन म्हणून 4 मुद्दे ठेवलेले आहेत. आणि या एकूणच 3 दिवसाच्या व्याख्यानामध्ये जे संदर्भ ग्रंथ म्हणून काही वापरले, त्यातले काही केवळ प्रातिनिधिक अशी काही पुस्तकं इथं दाखवतो. ग्लॉसरी म्हणून एखाद्या रिसर्च पेपरच्या शेवटी जी यादी दिली जाते पुस्तकांची, शोधप्रबंधांची, तशा पद्धतीची यादी चित्रात्मक त्या पुस्तकांची कव्हर इथं दाखवून, मुखपृष्ठ दाखवून आपल्या समोर ठेवतो. प्राचीन भारत, इतिहास आणि संस्कृती हे डॉक्टर गो. देगलूरकर यांचं पुस्तक आहे. अतिशय निष्णात आणि अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज सुद्धा आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या निमित्तांनी. अपरांत प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे पुण्यामध्ये, किंवा आपण कुठूनही त्याची ऑर्डर नोंदवून हे मागवू शकता. सर्वांनी अवश्य संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. म्हणजे इथे जी सगळी पुस्तकं मी दाखवतोय, ही सर्वच पुस्तकं आपल्या सर्वांच्या घरी कायमस्वरूपी संग्रहात असावीत अशा योग्यतेची आहेत. या व्यतिरिक्त असंख्य शोध प्रबंध पण आहेत. त्या सगळ्यांचा काही उल्लेख करणं शक्य नाही, पण प्रातिनिधिक काही पुस्तकं इथं दाखवतोय. कालच्या व्याख्यानामध्ये ज्यांचा उल्लेख केला, निलेश ओक किंवा डॉक्टर पविवर्तक यांची पण ही रामायणाची कालनिश्चितीची पुस्तकं, ही दोघांची 2 आहेत. 12,209 BCE राम रावण युद्ध ही निलेश ओकांचं आणि डॉक्टर पविवर्तकांचं वास्तव रामायण हे पुस्तक आहे. निलेश ओकांचीच अजून 2 पुस्तकं आहेत जी महाभारताच्या कालनिश्चितीवरची आहेत. भीष्म निर्वाण आणि व्हेन डिड द महाभारत वॉर हॅपन, द मिस्ट्री ऑफ अरुंधती. काल बोलता बोलता अरुंधती आणि वसिष्ठ या ताऱ्यांच्या पुढं मागं होण्याचा जो क्रम सांगितला आणि पृथ्वीची परांचन गती, प्रिसेशन ऑफ ऍक्सिस हे जे सांगितलं, त्याच्या आधारे आणि अन्य असंख्य पुरावे, शेकडो पुराव्यांचं एकत्रीकरण करून त्यातनं महाभारताची कालनिश्चिती करणारं हे एक संशोधन आहे. श्रीकांत तलगेरींचं एक पुस्तक आहे, द आर्यन इन्व्हेजन थिअरी अँड इंडियन नॅशनलिझम. अत्यंत अभ्यासू आणि सखोल वैदिक साहित्याचा परामर्श घेणारं आणि आर्किओलॉजी, पुरातत्वाचा परामर्श घेणारं असं हे पुस्तक आहे. वेदवीर आर्य यांचं पण एक पुस्तक आहे, द क्रोनॉलॉजी ऑफ एन्शंट इंडिया.
विक्टिम ऑफ कॉन्कॉक्शन्स अँड डिस्टॉर्शन्स. प्राचीन भारताची जी कालानुक्रम किंवा कालरेषा आहे, क्रोनॉलॉजी आहे, ती कशी एका अर्थी विक्टिम ठरलेली आहे किंवा ती बळी ठरलेली आहे ह्या सगळ्या डिस्टॉर्शन्स आणि कॉन्कॉक्शन्सची, असं एक त्यांनी सुद्धा एक क्रोनॉलॉजी मोठी सांगितलेली आहे. यातली सर्वांची मतं अत्यंत प्राचीन काळात जसं मागे जाऊ तशी या मतमतांतरांमध्ये फरक पडताना आपल्याला दिसेल. पण वेदवीर आर्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी मध्ययुगीन काळापर्यंत विविध राजांच्या वंशांची आणि वंशावळींची पण क्रोनॉलॉजी इथं एस्टॅब्लिश करून समजावून सांगितलेली आहे. श्रीकांत तलगेरींची अजून 2 पुस्तकं आहेत. जेनेटिक्स अँड द आर्यन डिबेट, अर्ली इंडियन्स नावाचं टोनी जोसेफचं एक पुस्तक आहे, लेटेस्ट असॉल्ट. आणि या अर्ली इंडियन्स या पुस्तकामध्ये टोनी जोसेफनी एकूण जो सूर लावलेला आहे आणि जे आर्किओलॉजीतलं आणि जेनेटिक्स मधलं अभ्यास त्यांनी सगळा तिथं मांडलेला आहे. आणि एकूणच आर्य हे परकीयच आहेत आणि आगंतुकच आहेत आणि मध्य आशियातून आणि इराणमधून आले, असं हे सगळं त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याला अतिशय सखोल अभ्यासपूर्ण उत्तर देणारं हे श्रीकांत तलगेरींचं पुस्तक आहे. टोनी जोसेफनी आता त्याच्या खोलात जात नाही, पण त्यानं जितक्या मुद्द्यांचा परामर्श घेतलेला आहे त्या एकेका मुद्द्याची पिसं काढणारं असं हे संशोधन किंवा त्याचं खंडन करणारं असं हे पुस्तक श्रीकांत तलगेरींचं आहे. ऋग्वेदाच्या कालानुक्रमाचं हिस्टॉरिकल अनालिसिस, त्याचं इतिहासाच्या चष्म्यातनं केलेलं विश्लेषण, हे श्रीकांत तलगेरींचं अजून एक पुस्तक आहे जे आपण कालच्या आणि परवाच्या व्याख्यानामध्ये त्याचा उल्लेख पाहिला. डॉक्टर शरद हेबाळकर यांनी सुद्धा भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, भारतीय संस्कृतीच भारतातून बाहेर उर्वरित सर्व जगामध्ये कशी प्रवास करती झाली आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये, इतिहासाच्या किंवा भूतकाळाच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये कसा वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या खंडांमध्ये किंवा वेगवेगळ्या परिसरांमध्ये प्रवास तिचा भारतीय संस्कृतीचा झालेला आहे, हे इथं आपल्याला त्यांनी इतिहासातल्या पुराव्यांच्या आधारे दाखवून दिलेलं आहे. भारतीय विचार साधना हे पुणे प्रकाशन, पुण्यातलं एक प्रकाशन आहे, नागपूरमध्ये पण त्यांची एक शाखा आहे, पण पुणे प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. हे त्याच्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ आहे. आत्ताच्या प्रचलित आवृत्तीचं मुखपृष्ठ थोडं वेगळं दिसतं, पण आपल्या सर्वांच्या समोर राहावं म्हणून मुद्दाम हे सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त असंख्य शोध प्रबंध आणि पुस्तकं पण आहेत. जसं आजच्या प्रस्ताविकामध्ये डॉक्टर संजयराव तांबटांनी डॉक्टर एम के ढवळीकरांच्या 1-2 पुस्तकांचा उल्लेख केला. अशी असंख्य शोध प्रबंध आणि पुस्तकं ही ह्या सगळ्या संशोधनामध्ये आपण सर्वांना उपयोगी पडू ठरतील, अभ्यासामध्ये उपयोगी पडतील आणि एकूणच या सगळ्या विषयामध्ये आपल्याला अत्यंत आयुष्यभर संग्रही ठेवावीत अशा योग्यतेची ही पुस्तकं आहेत. आणि या ठिकाणी आपण आता थांबूयात आणि कालच्या परवाच्या व्याख्यानामधले आणि आजचे काही जर प्रश्न आलेले असतील तर इथं आपण त्याची एकेका प्रश्नाची उत्तर जरा विचार करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार बिडवे सर, खूप विस्ताराने तुम्ही मांडणी केली आणि ती मांडणी करत असताना ती अतिशय सखोल आणि दीर्घ अभ्यासातून आलेली आहे आणि ती समतोल आहे याचं दर्शन सुद्धा या मांडणीतून सगळ्यांना झालं. 2 दिवसाच्या काल परवा आलेले प्रश्न आणि आजचे प्रश्न यांच्या एकत्रित काही धांडोळा मी घेतो आणि मग तुम्हाला प्रश्न विचारून काही मोजक्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे घेण्याचा प्रयत्न करू. आर्य द्रविड दोघांच्याही स्थलांतराचे पुरावे आहेत का, असा पोळ यांचा प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न त्याला जोडून असा एक आहे की आर्य द्रविड संघर्ष जरी नाही तरी 2 वेगवेगळी मायग्रेशन भारतात झालीत, याचा काही पुरावा आहे का? जसं आर्यांच्या स्थलांतराचा अभ्यास आपण गेल्या 3 दिवसात पाहिलेला आहे आता आज अखेर, तर ते सगळे पुरावे नसताना त्याचा आभास निर्माण करून दाखवून दिलेलं हे किंवा सेट केलेलं हे नॅरेटिव्ह आहे. तशाच पद्धतीने द्रविडांच्या मधले सुद्धा स्थलांतराचा सुद्धा असाच नॅरेटिव्ह केवळ आभासात्मक, म्हणजे पुरावा ज्याचा उपलब्ध नाही तरी पण त्याचा आभास दाखवलेला आहे असं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कालच्या किंवा कदाचित परवाच्या भाषणामध्ये उल्लेख केला असेल, फादर
रॉबर्ट काल्डवेल हा एक ख्रिस्ती धर्मप्रसारक होता. त्यांनी द्रविडांच्या स्थलांतराची थिअरी मांडलेली आहे. उत्तर भारतातनं ब्राह्मण समाजातले आर्यांच्या मध्ये जे 4 वर्ण सांगतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यांच्यातल्या ब्राह्मण या वर्णाची स्थलांतर दक्षिण भारतात झाली आणि दक्षिण भारतामध्ये त्यांनी स्थलांतर घडवून आणून दक्षिण भारतातल्या तत्कालीन द्रविडांच्या संस्कृतीवरती त्याचा प्रभाव टाकला, इन्फ्लुएन्स केलं, असं हा रॉबर्ट काल्डवेल म्हणतो. आणि त्यानं ब्राह्मण समाज आणि उरलेले सर्व जाती किंवा प्रजाती किंवा ज्ञाती संस्था किंवा त्यांच्यातला समाज याच्यामध्ये एक मोठी अशी दरी निर्माण करून ठेवलेली आहे. त्यानं यासाठी आधार जो दिलेला आहे तो काय आहे, तो अतिशय हास्यास्पद आहे. तो आधार आहे एक पौराणिक कथा, जिच्यामध्ये अगस्त्य ऋषींनी उत्तर भारतातून दक्षिण भारतात स्थलांतर केलेली जी कथा आहे आपल्या पुराणांमध्ये, त्या कथेचा तो आधार देतो आणि सांगतो की हे बघा, हे उत्तर भारतातनं ब्राह्मण सगळे दक्षिण भारतात आले. आणि अगस्त्यांचा अतिशय मोठा प्रभाव तमिळ वाङ्मयावरती आहे, नंतर सुद्धा तेलुगू वाङ्मयावरती सुद्धा पडलेला आहे. सिंहलद्वीप म्हणजे ताम्रपर्णी किंवा आज ज्याला आपण सिलोन म्हणतो, श्रीलंका, तिथल्या वाङ्मयावरती पडलेला आहे. मगाशी मी आग्नेय भारताचा जो उल्लेख केला, ब्रह्मदेश, म्यानमार पासून ते पार कंबोडियापर्यंत, तिथल्या सुद्धा वाङ्मयावरती, संस्कृतीवरती अगस्त्य ऋषींचा प्रभाव आहे. त्यांच्या मूर्ती, पुतळे वगैरे आज तिथं त्यांची चिन्ह ही अगस्त्यांची आग्नेय भारतामध्ये सुद्धा दिसतात आपल्याला. इतका मोठा त्यांचा प्रभाव पडलेला आहे. तर हा रॉबर्ट काल्डवेल हा त्याचा दाखला देतो आणि सांगतो. आता वस्तुतः पुराणामध्ये ही जी कथा आहे अगस्त्यांचं दक्षिणेमध्ये झालेलं स्थलांतर, त्याच्यामध्ये एकटे अगस्त्य ऋषी आणि त्यांचे काही सोबत शिष्य एवढाच फक्त एक छोटासा गट हा उत्तरेतून दक्षिणेमध्ये आला आणि कायमस्वरूपी दक्षिणेत राहिला, दक्षिण भारतात राहिला असं सांगितलं जातं. मग तो विंध्य पर्वताने कशी वाट अडवली, मग तो अगस्त्यांनी, तो विंध्य पर्वत त्याचा शिष्यच होता आणि अगस्त्यांनी त्याला आज्ञा केली की तू मला जाऊ दे पलीकडे, आणि मग तो विंध्य पर्वत झुकला आणि अगस्त्य ऋषी दक्षिणेत आले. सगळी कथा आपल्याला माहिती आहे. या दाखल्यावरून ब्राह्मणांचे जथ्थेच्या जथ्थे, लोंढेच्या लोंढे उत्तर भारतातनं दक्षिण भारतात आले असं काही कुठं वर्णनामध्ये या कथेत दिलेलं नाहीये. या कथेमध्ये एकट्या अगस्त्य ऋषींचं स्थलांतर दिलेलं आहे. तसे व्यापाराच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा युद्धाच्या दृष्टीनं असंख्य लोक दक्षिण उत्तर भारतांमध्ये राजकीय युद्धामध्ये सुद्धा सहभागी झालेली आहेत आणि गेले आणि तिकडच राहिले. युद्ध संपलं पण माघारी मायदेशी परतले नाही, छोट्या त्यांच्या मूळच्या राज्यामध्ये, जनपदामध्ये ते तिकडच राहिले. अशी असंख्य उदाहरणं घडलेली आहेत. व्यापारानिमित्त स्थलांतरित जाऊन राहिलेली आहेत. मगाशी मी जो उल्लेख केला, ही जी स्थलांतर आहेत लहान मोठी, याला पाश्चात्य विद्वानांनी ज्या स्थलांतरांची नावं दिलेली आहेत, नॅरेटिव्ह मध्ये सेट केलेली आहेत, आर्यांचं किंवा द्रविडांचं स्थलांतर किंवा संघर्ष, त्यामध्ये जे वर्णन करतात तशा वर्णनाच्या बरहुकूम अशी ही कुठलीही स्थलांतर नाहीत. ना आर्यांच्या स्थलांतराचा कुठला पुरावा आहे, ना द्रविडांच्या स्थलांतराचा कुठला पुरावा आहे, ना त्यांच्यातल्या संघर्षाचा कुठला पुरावा आहे. पुढचा कुठला आहे प्रश्न? नमस्कार. धनंजय भिडेंचा एक प्रश्न आहे, याला जोडून तो आहे. काल वैदिक साहित्याचा उल्लेख करताना दाशराज्ञ युद्धचा उल्लेख आला आणि सुदासनी नर्मदेपर्यंत माघार घेत आला आणि आदिकुळांना बाहेर कसं ढकललं असं संदर्भात त्यांची शंका आहे. नर्मदेपर्यंत तो नव्हता आला. त्यात मी उल्लेख केला होता की सरस्वती पासून ते यमुनेपर्यंत तो आला. यमुना नदी ही त्या काळी पश्चिम वाहिनी होती. यमुना नदी ही सरस्वतीला मिळत होती आणि दृषद्वतीच्या उत्तरेला आणि सरस्वतीच्या दक्षिणेला असा जो कुरुक्षेत्राचा परिसर आहे, तर तिथूनच पुढं यमुनेपर्यंत या सुदास राजाची आपल्याला ही पसरलेली होती, त्याचं राज्य पसरलेलं होतं असं दिसतं. आणि तो नर्मदेपर्यंत नाही गेला, यमुनेपर्यंत गेला. आणि त्यानं जे बाकीच्यांना मागं ढकललं त्याचं अतिशय तपशीलवार वर्णन या दाशराज्ञ युद्धामध्ये मिळत नाही. त्याच्याऐवजी त्रुटक वर्णन एवढंच मिळतं की त्यांनी एकेका राजाचा समाचार घेतला, एकेका राजाला यमुनेपर्यंत आतमध्ये त्याच्या राज्यामध्ये खेचून आणलं आणि तिथं थोडा मैदानी प्रदेश मिळाल्यावरती, त्याच्या ओळखीचा प्रदेश मिळाल्यावरती त्याने त्यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली
आणि मग त्यांनी अशा पद्धतीने एकेका राजाला हरवलं. आणि 10च असा तो निश्चित आकडा नाहीये, जसं काल मी वर्णन केलं, परवाच्या कदाचित असेल ह्याच्यात, ते साधारण 12-14 राजांचं वर्णन एकत्र त्याच्यामध्ये सापडतं. 10 हा टेंटेटिव्ह आकडा आहे. आणखी एक प्रश्न याला जोडूनच असा आहे की हे असं जर आहे आणि आर्य हा फक्त गुणवाचक शब्द आहे, तर उत्तर भारताला आर्यावर्त का म्हणतात? आणि स्वामी दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली किंवा इतर ठिकाणी पण तो आर्य समाज असा जो उल्लेख येतो, या संदर्भात काय म्हणायचं? आर्यावर्ताची जी व्याख्या आहे वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये, स्मृतींमध्ये आहे. लोक मनुस्मृती ही आता असंख्य कारणांमुळे, काही सामाजिक आणि अन्य कारणांमुळे बदनाम झालेला ग्रंथ आहे. पण केवळ मनुस्मृतीच नाही, तर जवळजवळ अजून सुद्धा 8-10 स्मृती ग्रंथ असेल की ज्यांच्या आधारावरती समाज रचना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्यांच्यापैकी सुमारे 2-3 स्मृती ग्रंथांमध्ये आर्यावर्त म्हणजे काय त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. थोडाफार फरक आहे सगळ्या व्याख्यांमध्ये, पण त्यातली जे प्रमुख सूत्र आहे ते हिमालयापासून ते विंध्य पर्वतापर्यंत पसरलेलं आणि एका समुद्रापासून ते दुसऱ्या समुद्रापर्यंत पसरलेलं. आता ही थोडी कॉन्ट्राव्हर्शियल व्याख्या आहे. जर हिमालयापासून विंध्यापर्यंतचा आडवा पट्टा धरला तर एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, अशी दुसरी व्याख्या तिथं सॅटिस्फाय होत नाही. किंवा एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत ही लक्षणं जर गृहीत धरायची ठरवली तर विंध्य पर्वत त्यात आड येतो मध्ये. त्यामुळं विंध्य पर्वत हा मध्ये का आणला गेलेला आहे हा खरंच अभ्यासाचा विषय. त्यामुळं आर्यावर्ताची जी व्याख्या केलेली आहे ती या सर्व व्याख्यांचा जर दोन्ही मुद्द्यांचा एकत्रित समावेश करायचा झाला तर विंध्य पर्वत जरी मध्ये आड येत असला तरी त्याला कदाचित वेगळाही पर्वत कुठला त्या काळात अभिप्रेत असू शकेल. जसं एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आज आपल्याला उदयगिरी सारखे पर्वत किंवा मलय पर्वतासारखा केरळ मधला पर्वत हा पश्चिमेला दिसतो. उदयगिरी हा आपल्याला पूर्वेला म्हणजे भुवनेश्वर किंवा ओरिसा, कलिंग प्रदेशामध्ये दिसतो. असे दोन्ही समुद्र, भारताच्या दोन्ही अंगांना समुद्र आहे, तिथं दोन्ही अंगांना पर्वत पण आहे. त्यामुळं यांच्यापैकीच कुठल्या एखाद्या पर्वताला या स्मृतिकाराला विंध्य म्हणायचं होतं का असं वाटतं. किंवा एका विशिष्ट स्मृतीमध्येच विंध्य पर्वताचा उल्लेख आहे, बाकी 2-3 स्मृतींमध्ये विंध्याचा उल्लेख नाही. पण हिमालयापासून पर्वतांनी बद्ध असलेला प्रदेश आणि दोन्ही समुद्रांच्या मध्ये बद्ध असलेला प्रदेश म्हणजे आर्यावर्त, अशी पण व्याख्या आहे. आणि आर्य समाज म्हणून स्वामी रामानंदांनी जी संस्था स्थापन केलेली आहे ही संघटना आहे, ती संस्था आहे. तर आर्य याचा अर्थ सद्गुणी किंवा सज्जन अशा लोकांची संस्था असंच त्यांना अभिप्रेत होतं. त्यांना विशिष्ट गट, विशिष्ट वंश असा वेगळा विलग करून दाखवायचा आहे आणि एका अर्थाने आम्ही कसे विलग आहोत असं दाखवायचं आहे, असं काही पाश्चात्य अभ्यासकांनी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे. तर तो आरोप काही तितकासा तथ्यपूर्ण नाही, त्यात तितकंसं काही तथ्य नाही. आर्य समाजाने नंतर सुद्धा अतिशय मोठी ग्रंथसंपदा प्रकाशित केलेली आहे. अगदी दयानंद सरस्वतींपर्यंत सुद्धा वेदांच्या व्याख्या त्यांनी भाष्य सुद्धा प्रकाशित केलेली आहेत, लिहिलेली आहेत. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा असंख्य लोक स्वतःला आर्य समाजी म्हणवतात. तर ते उरलेल्या हिंदूंपासून किंवा द्रविडांपासून आम्ही कुणी वेगळे आहोत असं त्यांचं नॅरेटिव्ह अजिबात नाहीये. आणि त्यामुळं जे पाश्चात्यांच्या डोक्यामध्ये असतं की आर्य आणि द्रविड हे वेगळे गट आहेत, तर असा अलगाववाद किंवा स्वतःला वेगळं म्हणवण्याची भाषा ही आर्य समाजांनी कधीही काढलेली नाही. त्यांचं प्रकाशित आणि उपलब्ध असलेलं अतिशय मोठं साहित्य आज उपलब्ध आहे आपल्याकडे, पण त्याच्यापैकी एकाही साहित्यामध्ये, एकाही ग्रंथामध्ये कुठंही असं नॅरेटिव्ह समोर आलेलं दिसत नाही आपल्याला. त्यामुळं आर्य समाज ही काही अलगाववादी कुठली संस्था नाही, संघटना नाही. ती केवळ सज्जनांची आणि सद्गुणी लोकांची आणि एका श्रेष्ठ मनोवृत्तीतनं, मनोभूमिकेतनं स्थापन झालेली संस्था आहे. इतपतच त्याला आपण बघावं. याला एक उपप्रश्न असा आहे की आसूर म्हणजे असिरियन, त्याचा सिरियाशी काही संबंध आहे का, अशी एक छोटी शंका आहे. नाही, असं अर्थार्थी काही नाहीये. डॉक्टर पवी वर्तकांचा मगाशी वास्तव रामायण वगैरे एका पुस्तकामध्ये उल्लेख केला, कालच्या भाषणात उल्लेख केला. त्यांनी काही अशी पॉस्ट्युलेट्स किंवा गृहीतकं मांडलेली आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये.
ती पुस्तकं आपण मुळातून वाचावीत. त्याची संपूर्ण पार्श्वभूमी न सांगता त्यांनी दिलेलं एकच कारण, एकच निष्कर्ष इथं जर मी आता सांगितला तर तो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ठरेल, तो संदर्भहीन ठरेल. त्यामुळं हा ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यांनी खरं तर ते मुळातून जर वाचलं तर त्याचं कॉन्टेक्स्ट सेट होईल, संदर्भ स्पष्ट व्हायला मदत होईल. आणि त्या आधारे त्यांनी असं पविवर्तकांनी सांगितलेलं आहे की असुर, त्यानंतर राक्षस, त्यानंतर दानव, हे सगळे जण आपण समानार्थी शब्द आज मानतो, हे सगळे समानार्थी शब्द आज आपण मानतो, पण प्रत्यक्षात ही ज्या काळामधले हे शब्द रचना आहेत त्या काळामध्ये ही सगळी लोक ही प्रत्यक्षात समानार्थी नव्हती. हे लोकांचे वेगवेगळे घराणी होती, कुळ होती, आणि ती वेगवेगळ्या दिशांना जाऊन स्थायिक झालेली आहेत असं डॉक्टर पविवर्तकांनी गृहीतक सांगितलेलं आहे. त्याच्या मागे काही लॉजिक पण आहे, त्यांचं ते लॉजिक आहे. त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे का नाही हा ते आपल्याला कितपत पटतं किंवा आपण कितपत स्वीकारतो. आपला वैचारिक किंवा नैतिक कोर, आपला आतला जो गाभा आहे, नैतिक वैचारिक गाभा, हा कुठल्या अंगाने घडलेला आहे त्याच्यावरती पण ते बरंचसं अवलंबून आहे. त्यामुळं आज मी उजव्या विचाराचा आहे, मला डॉक्टर पविवर्तकांचं सगळं मान्य आहे असं मी म्हणेन, पण काल मी डाव्या विचाराचा होतो किंवा माझा भाऊ डाव्या विचाराचा आहे, त्याला ते नाही पटवून, तो हास्यास्पद म्हणून, थोतांड म्हणून ते उधळून टाकेल. त्यांना बाजूला टाकून द्यावं ते पुस्तक, काही हरकत नाही. तर त्यामुळं अर्थार्थी भौतिकदृष्ट्या सिद्ध करता येईल. गेल्या 3 दिवसांमध्ये आपण जितक्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा आढावा घेतला त्याच्यापैकी एखाद्या तरी ज्ञानशाखेतून हे सिद्ध होईल की असिरिया म्हणजे असुरांचा देश होता असं एकही सिद्ध आजपर्यंत झालेलं नाहीये. त्याला केवळ तर्क किंवा विवेक एवढा एकमेव आपण आधार दिला जाऊ शकतो. आणि डॉक्टर पविवर्तकांप्रमाणे त्याची पॉस्ट्युलेट्स इतर पण असंख्य लोकांनी मांडलेली एक प्रातिनिधिक म्हणून मी वर्तकांचा उल्लेख केला, ते वाचायला हरकत नाही. धन्यवाद. तुम्ही वैदिक साहित्याचं वर्णन करताना आणि भाषाशास्त्राच्या अंगाने याची चिकित्सा करताना संस्कृत कोशाचा उल्लेख केला होता. तर प्रतीक पुरकर यांचा प्रश्न आहे की तुम्हाला अभिप्रेत असलेला जो संस्कृत कोश आहे तर तो सार्वजनिक उपलब्ध आहे का, आणि असेल तर कुठे, कसा? कोशांमध्ये 2-3 कोशांचा मी पहिल्या व्याख्यानामध्ये उल्लेख केला होता. एक म्हणजे सर्वात प्राचीन जो मानला जातो तो वैदिक काळामधला आहे. वेदांच्या वाङ्मयामध्ये मोठं वैदिक वाङ्मय, खूप मोठा वास्ट आहे, तो समुद्र आहे. त्याच्यामध्ये 6 वेदांग मानले जातात. त्याच्यात निरुक्त हे एक वेदांग आहे आणि निरुक्तामध्ये वैदिक साहित्यात येणाऱ्या इतर सर्व संज्ञा म्हणजे नामं जी आहेत, संज्ञा, नाउन्स, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या डेफिनेशन्स, त्याचा अर्थाची व्याख्या सांगितली गेलेली आहे. तर त्या शब्दांचा, नाउन्सचा, संज्ञांचा संग्रह एक निघंटू म्हणून एक उपग्रंथ आहे, त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. निरुक्त वेदांगांच्या अंतर्गत तो येतो. तो सर्वात पहिला कोश आपल्याला मानायला हरकत नाही. कोश वाङ्मयाची सुरुवात खरं तर निघंटू पासून झाली आणि निरुक्तामध्ये त्याची व्याख्या झाली असं मानायला हरकत नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा असंख्य कोश वाङ्मय मोठ्या प्रमाणावरच उपलब्ध आहे. अमरकोश आहे, त्यानंतर शब्दकल्पद्रुम हा उल्लेख मी केलेला होता का नाही मला आठवत नाही. वाचस्पत्यमचा मी उल्लेख त्यामध्ये लेखी पण केलेला आहे त्या सादरीकरणामध्ये, परवाच्या व्याख्यानामध्ये. हा इथपर्यंत एक कोश वाङ्मय उपलब्ध आहे. अमरकोश तर ऑनलाईन PDF मिळतच. वाचस्पत्यम आणि शब्दकल्पद्रुम यांच्या सुद्धा प्रती आपल्याला काही लायब्ररीज मध्ये मिळतील. त्या मोठ्या प्रमाणावरती विक्रीला सगळीकडे आज उपलब्ध नाहीत, तशी दुर्मिळ झालेली पुस्तकं आहेत. अमरकोश मात्र अतिशय मोठ्या प्रमाणावरती विक्रीला सर्व दुकानांमध्ये मिळतो. म्हणजे पुण्यामध्ये आप्पाळवन चौकासारखं पुस्तकांसाठी प्रसिद्ध असणारं विक्रीचं जे प्रमुख केंद्र आहे तिथं सुद्धा, किंवा पुस्तकाची असंख्य प्रदर्शनं पुण्यासारख्या शहरामध्ये असंख्य ठिकाणी भरतात. तिथं साधारण कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये अमरकोशाची प्रत मिळतेच, इतकं ते कॉमन आहे. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा वामन शिवराम आपट्यांची जी VS आपट्यांची जी द प्रॅक्टिकल संस्कृत इंग्लिश डिक्शनरी आहे ती सुद्धा आज उपलब्ध आहे, ऑनलाईन आहे. त्यामध्ये छेडाछाड केली गेलेली, त्यामधले पुरावे सुद्धा आपण पाहिले. पण प्राचीन कोश वाङ्मय मात्र सगळीकडे उपलब्ध आहे. त्याचा जर मूळ संस्कृत कोश आपल्याला पाहायचा असेल तर wikisource.org नावाची वेबसाईट आहे. जसं विकिपीडिया आहे किंवा विकिमॅपी आहे तसं विकी या नावाने ओपन सोर्स जी चळवळ आहे त्याच्या अंतर्गत विकिसोर्स म्हणून जी वेबसाईट आहे wikisource.org,
त्याच्यामध्ये संस्कृत वाङ्मयाचा विकिसोर्स उपलब्ध आहे. एक मोठी ब्रांच त्याच्या अंतर्गत येते, sa.wikisource.org. याच्यामध्ये संस्कृत, SA फॉर संस्कृत असं तो सब डोमेन आहे त्याचा. तर त्याच्यावरती आपल्याला शब्दकल्पद्रुम आणि वाचस्पत्यम आणि अमरकोश आणि अजून पण एक 2-3 कोश मध्यंतरीच्या काळात, मध्ययुगीन काळामध्ये खास करून संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेले आहेत. अमरकोशाच्या धर्तीवरती आहेत. प्राण्यांचे, पक्ष्यांचे, वनस्पतींचे माहिती सांगणारे पण कोश वाङ्मय आहेत. मृग पक्षी शास्त्र आहे वगैरे वगैरे असे भरपूर कोश वाङ्मय या sa.wikisource.org वरती उपलब्ध आहे. धन्यवाद बिडवे सर. काल सरस्वती नदीचं वर्णन करत असताना तिचं विशाल पात्र असा तुम्ही उल्लेख केला. ब्रह्मपुत्रेमध्ये माजुली नावाचं जगातलं सगळ्यात मोठं नदीतलं बेट आहे. तर तसंच सरस्वती नदीमध्ये काही बेटं होती का, त्या बेटांवर काही गावं होती का, असा एक प्रश्न प्रतीक पुरकर यांनी विचारलाय. तसं पाहिलं तर आज सुद्धा आपल्याला अनेक नद्यांमध्ये लहान मोठी बेटही दिसतातच. म्हणजे जरा पावसाळ्यामध्ये नदी दुथडी व्हायला लागली आणि थोडं जानेवारी फेब्रुवारी नंतर तो पाण्याचा प्रवाह आटायला लागला की साधारण वेगवेगळ्या गावांमध्ये कुठंतरी उथळ ठिकाणी एखादं बेट वर डोकं काढताना आपल्याला दिसतंच. त्यामुळं नद्यांमध्ये बेट असणं ही अगदी नैसर्गिक भौगोलिक फिनॉमिनन आहे. जशी ब्रह्मपुत्रेमध्ये आज मोठी बेटं दिसतात, इतकी मोठी की तिच्यात अख्खं गाव वसेल, तर तशीच लहान मोठी बेटं सरस्वतीच्या पात्रामध्ये सुद्धा त्या काळी होती का नाही याचा भौतिक पुरावा आज उपलब्ध नाही. पण काल मी जे संशोधन जी काही दाखवलेली आहेत त्याच्यामध्ये 8.1 किलोमीटर रुंदीचं सरस्वतीचं पात्र आपल्याला त्या संशोधकांनी 5 ठिकाणी बोअर्स घेऊन त्या जमिनीमधला त्याचे स्तर, त्याचा अभ्यास करून झिरकॉन सारखे स्फटिक किंवा खनिजांचा स्तर त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये ते संशोधन मांडलेलं आपल्याला दिसतं. झिरकॉनच्या स्तरांचा जो अभ्यास सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये अजून पण काही जणांनी केलेला आहे. ती सर्व संशोधनं त्यातली बरीचशी ओपन डोमेनमध्ये अकॅडमिया वरती उपलब्ध आहेत. academia.edu ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती वेगवेगळे विषयातले रिसर्च पेपर्स आहेत. फक्त हे असे या ज्ञान शाखांमधले नाही, तुम्ही कुठलीही ज्ञान शाखा घ्या, सर्व प्रकारचे रिसर्च पेपर तिथं लोक पब्लिश करतात आणि पिअर रिव्ह्यूज होतात. त्याचे 1-2 जणांचे रिव्ह्यूज त्याला ऍड झालेले असतात. तुम्ही सुद्धा आपल्यापैकी कुणी पिअर रिव्ह्यू आपल्यापैकी कुठल्याही आवडत्या विषयामध्ये कुठल्याही रिसर्च पेपरचा करू शकतो. या सर्व ठिकाणी हे सरस्वतीचं पात्र कसं स्प्लिट होत गेलं, विलग होत गेलं पाण्याचा प्रवाह, आणि एक प्रवाह एका दिशेला गेला, दुसऱ्या दिशेला गेला. जसं घग्गर हाकरा ही जोड नदी सांगितली जाते, त्याच्यामध्ये काही गाव आहेत. घग्गरचा प्रवाह एका ठिकाणी, हाकरेचा एका ठिकाणी स्प्लिट झालेला आहे, मध्ये काही गावं आहेत आणि पुढे त्या नद्या परत एकत्र येताना दिसतात. आज सुद्धा गंगेचं पात्र सुद्धा असंख्य ठिकाणी स्प्लिट होताना दिसतं आणि मध्ये काही वस्त्या आहेत लोकांच्या लहान मोठ्या. जेव्हा गंगेला महापूर येतो तेव्हा त्या जरा त्रासदायक त्यांचं जनजीवन होतं, हे खरं आहे. पण ते लोक छोट्या मोठ्या वस्त्या आहेत, गाव नाही म्हणता येणार, वस्त्या आहेत. काही सरकारी कार्यालय पण त्या ठिकाणी आहेत, सरकारी एस्टॅब्लिशमेंट तिथं आहेत. असे त्या काळी सुद्धा असतीलच, म्हणजे लॉजिकली अगदी शक्य आहे. खरं आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की मगाशी उत्खननांचा उल्लेख झाला आणि रथ, वेदी असं काही पुरावे त्याच्यामध्ये मिळाल्याचं तुम्ही म्हटलं. तर त्या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की या शोधानुसार चाकांचा आणि अग्नीचा शोध कसा लागला, रथ किंवा वाहनांची रचना कशी होती, याचे काही संदर्भ वैदिक साहित्यात किंवा इतर साहित्यात आहेत का, आणि मग विमानाचा शोध ही रामायणात आहे असं जे म्हटलं जातं, याची कशी संगती लावायची. या 2-3 वेगवेगळे प्रश्न एकत्र झालेले आहेत. आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. उत्खननामध्ये सापडलेलं साहित्य आणि वैदिक वाङ्मयामध्ये असलेले उल्लेख हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे वाङ्मयीन पुरावा किंवा वाङ्मयीन आधार, ज्याला लिटरली कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स असं किंवा इतिहासाची साधनं मानलं जातं, आणि दुसरा फिजिकल एव्हिडन्स किंवा भौतिक साधनं इतिहासाची असं मानलं जातं. तर इतिहासाच्या दृष्टीने म्हणजे इंटलेक्च्युअल दृष्टीने या 2 वेगळ्या गोष्टी झाल्या. तर रथ आणि हे जे साहित्य सापडलेले आहेत त्याच्यात रथ आहे म्हणजे चाक पण सापडलेली आहेत. मगाच्या त्या फोटोमध्ये थोडं अंधुक ते एका चाकाची वण हे तिथे दिसत होते, ती लाकडी चाकं होती.
सनवलीला जे रथ सापडलेले आहेत बागपत पाशी 3 रथ आहेत, त्यातले ती कुजून गेलेली होती लाकडी चाकं असल्यामुळं. साधारण 4,500-5,000 वर्षांपूर्वीची ही रथांची अवशेष आहेत. त्यामुळे ते एव्हाना कुजून गेलेले आहेत. त्यामुळे ते काही हे नाही. पण ते रथ चाकं जिथं होती त्याच्या शेजारचा रथाचा जो हौदा असतो, जिथं तो रथातला रथी हा उभा राहतो, त्याची शस्त्रविस्त्र ठेवतो, त्या हौद्याचे जे अवशेष आहेत ते मात्र बरेचसे तांब्याने मढवलेले होते. पूर्ण तांब्याचा पत्रा त्याच्या भोवती, ज्याला आपण चॅल्कोलिथिक एज म्हणतो, ताम्रपाषाण युग असं ज्याला म्हणतो आर्किओलॉजीमध्ये. तर ते तांब्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये होत होता. अश्मयुगातला निओलिथिक एज मधला पुढचा कालखंड आहे. तर त्याचा हा दडदडीत पुरावा आहे. त्यामुळे रथ आहे आणि त्याला चाक आहे याचा अर्थ ते आहेच. दुसरी गोष्ट, हे काही विद्वान वादाचा मुद्दा करतात की ही चाकं आरे असलेली चाकं आहेत, स्पोक्स असलेली, का भरीव चाकं आहेत. सनवलीला जे सापडलेले आहेत रथ तिन्ही, त्या तिन्ही रथांची 6च्या 6 चाकं ही भरीव होती असं दिसतं. त्यातल्या एका रथाचे जे इम्प्रेशन्स, त्या चाकाचं इम्प्रेशन्स तिथं मातीवरती पडलेलं आहे, ते त्या उत्खनन करणाऱ्या कारागिरांनी किंवा अभ्यासकांनी अतिशय काळजीपूर्वक उत्खनन करून ती इम्प्रेशन्स मातीमध्ये, ती दाबल्या गेलेल्या मातीवरती जी पडलेली होती ती त्यांनी डॉक्युमेंट केलेली आहेत. आणि त्या रथाच्या लाकडी चाकांवरती काही कोरीव काम पण केलेलं होतं असं दिसतंय. तर त्या कोरीव काम केलं याचा अर्थ त्याचा जो आधार आहे, त्याचा जो बेस आहे हा भरीव असावा असा एक फक्त तर्क आहे. पण ते जर स्पोक्स असतील तर स्पोक्स वरती पण ही कोरीव कामं केलेली काही वस्तू चिकटवलेल्या किंवा माउंट केलेल्या अशा आज पण आपल्याला दिसतात. म्हणजे मी लहानपणी जेव्हा सायकल चालवायला शिकलो तेव्हा ज्या सायकली आम्ही चालवायचो आणि ट्रँगलच्या मधनं पाय टाकून किंवा वरनं पाय टाकून चालवायचो, तर त्या सायकलीच्या स्पोकला, चाकांच्या स्पोकला वेगवेगळ्या कागदाच्या गोष्टी किंवा रबरी गोष्टी आम्ही लावायचो आणि सायकल जायला लागायची तेव्हा त्या साठ्याच्या मधून त्या रबरी गोष्टी धडकत धडकत जाताना एक टर्र आवाज येत राहायचा. आम्हाला मजा वाटायची. तर स्पोक वरती माउंट केलेल्या या ज्या रबरी किंवा कागदाच्या ज्या वस्तू होत्या, सप्तरंगांनी रंगवलेले कागद आम्ही त्याला लावायचो आणि सायकल चालायला लागली की तो रंग कसा पांढरा दिसतो, 7 रंग एकत्र मर्ज होऊन जातात, असं आम्ही गंमत बघायचो. तशा पद्धतीने या कोरीव कामं जी या मातीवरती इम्प्रेशन्स आहेत ती कदाचित स्पोक्स वरती माउंट केलेली पण कोरलेल्या वस्तू असू शकतात असा पण दुसरा एक तर्क काही विशिष्ट अभ्यासकांचा आहे. त्यामुळं तो एक आहे. आणि आरे असलेला जो वैदिक साहित्यामध्ये उल्लेख तर स्पष्टच आहे. म्हणजे जसं अराह इव रथ नाभव असा एका वैदिक मंत्रामधला एक अंश आहे, मी पूर्ण सांगत नाही. अराह इव रथ नाभव, रथाची नाभी म्हणजे रथाचा ऍक्सिस जसा आहे त्याच्या भोवती फिरणाऱ्या त्याच्या ज्या आऱ्या आहेत. अरा हा संस्कृत शब्द आहे, हा वैदिक काळापासून प्रचलित असलेला शब्द आहे आणि तो बहुवचनी अराह असा वापरलेला आहे. याचा अर्थ अनेक स्पोक्स आणि रथाच्या त्या चाकाच्या ऍक्सिसला जोडलेले अनेक स्पोक्स असा वेदांमधल्या या मंत्राच्या या एका अंशामध्ये आर्यांचा पण उल्लेख आहे. त्यामुळे हे तितके जुन्या या गोष्टी नक्की आहेत, हे अगदी नक्की आहे. तिसरा अतिशय पूर्ण वेगळा अंश आहे यातला की तो विमानाचा शोध रामायणामधला. तर तो हास्यास्पद गोष्ट म्हणून आज लोक सोडून देतात. अरुंधती कुठं वसिष्ठाच्या पुढे जात असते का असा सुद्धा हास्यास्पद म्हणून लोकांनी सोडून दिलेला होता विषय. पण प्रिसेशन ऑफ ऍक्सेस मधून ते एव्हाना सिद्ध झालेलं आहे की एक काळ या ऍक्सिसच्या प्रिसेशनचा असा आहे आणि तो भविष्यात पण काही हजार वर्षांनी येणार आहे की ज्यामध्ये सप्तर्षींमधला अरुंधतीचा तारा हा त्यावेळेचा जो ध्रुव तारा असेल त्याच्या भोवती सप्तर्षीचा समूह फिरताना दिसेल. त्याच्या भोवती अरुंधतीचा तारा आधी येताना दिसणार आहे, मागून सप्तर्षीचा तारा आधी येताना दिसणार आहे, उगवताना सुद्धा, मावळताना सुद्धा, मेरिडियन झेनिथ क्रॉस करताना सुद्धा. हा आता विज्ञानाने सिद्ध झालेला आहे. तसा आज विमानांचा शोध वेदांमधला किंवा रामायणातला हा आज हास्यास्पद विषय. उद्या पुढे जाऊन कधी तो सिद्ध होईल सुद्धा माहित नाही. डॉक्टर पविवर्तकांचं जे वास्तव रामायणाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये त्यांनी तर्काच्या आधारावरती हे जे सगळं असुर वगैरे मगाशी वर्णन केलं त्याला जोडून विमानांचा सुद्धा काय तथ्य असावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे थोडं मुळातून वाचण्याचा विषय आहे. आता आपण विस्तार बाह्यस्तव नाही बोलणार त्याच्यावर. प्रश्न खूप आहेत
पण आपण वेळ किती आहे त्यानुसार आपण आणखी फक्त 1-2-3 प्रश्न घेऊयात असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडलाय असं म्हटलंय प्रश्नकर्त्यांनी. तर सध्याचं संशोधन आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगा? यामध्ये प्रचंड मोठी दुरुस्ती करू इच्छितो प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाच्या स्टेटमेंटमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडलेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेबांनी तो खोडून काढलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे, हू वेअर शुद्राज ओरिजिनली, शूद्र लोक मूळचे कोण होते, असं त्याचा मराठी अनुवाद पण उपलब्ध आहे. आणि हे मूळचं इंग्लिश पुस्तक होतं, मराठी अनुवाद पण आहे. ही दोन्ही पुस्तकं हिंदीमध्ये पण त्याचे अनुवाद झालेले आहेत, तमिळ तेलुगू मधले कानडी मधले पण त्याच्या पुस्तकाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचे अनुवाद आहेत. पूर्ण भारतभरात सर्व दुकानांमध्ये सहजगत्या उपलब्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य नावाची कोणी जमात, आर्य नावाचा कोणी वंश, आर्य भाषा बोलणाऱ्या लोकांचा कोणी गट किंवा भटके लोक असे कोणी भारताच्या बाहेरून आले आणि भारतात स्थायिक झाले, ही संकल्पना मुळातून खोडून काढलेली आहे. आणि हे पुस्तक मुळातून वाचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं प्रश्नकर्त्याचं हे जे स्टेटमेंट आहे, कदाचित त्यांनाही माहिती असेल की त्यांनी ते वस्तुतः खोडून काढलेला विषय, कदाचित लिहिताना सुद्धा त्यांच्याकडनं शब्द पुढं मागं झाला असेल आणि सूर तसा लागला असेल, पण असं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हे अतिशय मुळातून वाचण्याजोगं. आणि मगाशी मी त्या संग्रहामध्ये दाखवलं नाही, पण खरं दाखवायला हरकत नाही. मी ते ऍड केलं पाहिजे. मी पुढच्या या प्रेझेंटेशनच्या लगेचच मी ते एडिट करून घेतो. माझ्याकडे त्याची मुखपृष्ठ पण आहे, स्कॅन करून मी ऍड करून घेतो. पण कायमस्वरूपी सर्वांकडे संग्राह्य असण्याची जी पुस्तकांची चित्र दाखवली, त्याच्यातलं हे पण एक पुस्तक आहे बरं का. त्यामुळं शूद्र मूळचे कोण होते, हू वेअर शूद्राज, हे पुस्तक आपल्याला आवडेल त्या भाषेमधलं आपल्याकडं संग्रही असावं. त्यात त्यांनी खोडून काढलेलं सिद्धांत आहे. आणखी जे 2-3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक, भारताला जम्बूद्वीप म्हटलं गेलं होतं, तर त्याचा काय संदर्भ आहे? आणि त्यावेळीची भाषा, एकूण वैदिक साहित्य त्याच्यामध्ये फरक पडत गेला तर ती भाषा नेमकी कोणती होती? असा भारताला जम्बूद्वीप म्हटलं गेलेलं आहे ते वेगवेगळी सप्तद्वीप कल्पिलेली आहेत. 7 वेगवेगळी द्वीप असा त्यामध्ये उल्लेख आहे. हे प्राचीन वाङ्मयामध्ये सगळीकडे सापडतं. वैदिक वाङ्मयामध्ये सगळीकडे नाही, पण ब्राह्मण ग्रंथांमध्ये, त्यानंतर त्याचे जे वेदांगांचे मगाशी मी जे उल्लेख केले त्याच्यामध्ये खास करून श्रौत आणि गृह्य सूत्रांमध्ये काही ठिकाणी हे जे कल्प म्हणून एक वेदांग आहे, जसं निरुक्त वेदांगाचा उल्लेख केला तसं कल्प हे एक वेदांग आहे. त्याच्या अंतर्गत श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र येतात. धर्मसूत्रांचंच उपब्रहण पुढे जाऊन स्मृतींमध्ये झालेलं आहे. तर या सगळ्या ग्रंथांमध्ये सप्तद्वीप यांची वर्णन आहेत. 7 द्वीप. द्वीप हा जो शब्द आहे हा आजच्या भाषेमध्ये बेट म्हणजे एक जमिनीचा भूभाग आणि चहूबाजूने पाणी अशा अर्थी वापरतो आपण. पण त्या काळातला हा जो द्वीप शब्द आहे ती संकल्पना तशी नाहीये. त्याच्या चहूबाजूनी दरवेळेस पाणी असेलच असं नाही. काही ठिकाणी तो पेनिन्सुला म्हणजे त्याच्या 2 किंवा 3 बाजूनी पाणी आहे असा पण द्वीपकल्प आज ज्याला आपण म्हणतो असा अर्थी पण तो शब्द वापरलेला आहे. काही ठिकाणी तो आज ज्याला आपण खंड म्हणतो, कॉन्टिनेंट म्हणतो, अशा अर्थाने पण वापरलेला आहे. त्यामुळे जम्बूद्वीप म्हणजे भारतीय उपखंड असं खरं तर म्हणावं. आज राजकीय दृष्ट्या जो भारत आहे आणि राजकीय दृष्ट्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, त्यानंतर राजकीय दृष्ट्या बांगलादेश, ब्रह्मदेश हे हा सगळं आणि श्रीलंकेसकट, श्रीलंका ही तर चक्क जमिनीने जोडलेली होती. ताम्रपर्णी हे जनपद वेगळं होतं आणि ते चक्क जमिनीने आत्ताच्या भारताच्या भूभागाशी जोडलेलं होतं. तिथं समुद्र, पाणी वगैरे नव्हतं या प्राचीन काळामध्ये. असं सगळं हे जम्बूद्वीप आहे, अफगाणिस्तानापासून ते ब्रह्मदेशापर्यंत. एक प्रश्न शेवटचा घेऊया की जे वेद भाष्य कुठलं प्रमाण मानायचं? कारण पाश्चात्य लोकांनी त्याचे संदर्भ लावण्यात काही गफलती केल्यात, पण सायणाचार्य महिधर यांचं सुद्धा काहीतरी वेद भाष्यामध्ये त्रुटी कमतरता आहेत. तर त्याच्यामुळे हे गोंधळ पुढच्या काळात निर्माण झालेत का? भाष्य कुठलं प्रमाण मानायचं तर याचा असा ठराविक ठोस असा कुठलाही निष्कर्ष नाही. गोंधळ आपण वैचारिक गोंधळ जे म्हणत आहोत
ते पाश्चात्यांनी या वेदमंत्रांचे किंवा विशिष्ट शब्दप्रयोगांचे अर्थ लावताना घातलेला गोळ आहे. तर ते तर आहेच, कारण अतिशय स्पष्ट आहे की त्यांना आपली इथली भारतातली संस्कृती जी आहे आणि हे सगळं त्यांना माहीत नसतं, आणि ते माहीत नसताना त्याच्यावरती जर भाष्य केलं तर ते असं भलत्या अंगाला जातं. स्वामी विवेकानंदांनी त्यांचे एक शिष्य होते तत्कालीन, अलसिंगा पेरुमल नावाचे, ते चेन्नईत राहायचे. आणि विवेकानंद जेव्हा अमेरिकेच्या प्रवासात होते, मला वाटतं 1890-95च्या सालातलं ते एक पत्र आहे त्यांनी अलसिंगा पेरुमलांना लिहिलेलं. आता मूळचं इंग्रजी स्टेटमेंट मला पूर्ण आठवत नाही, मी त्यातला भावार्थ सांगतो. त्यात ते अलसिंगा पेरुमलांना विवेकानंद स्वामी अत्यंत स्पष्ट शब्दात निर्देश देत आहेत की आपल्या भाष्यकारांनी जे सांगितलेलं आहे तेवढंच फक्त बघा, आणि हे ओरिएंटलिस्ट म्हणजे प्राच्य विद्याचे अभ्यास करणारे जे पाश्चिमात्य लोक आहेत त्यांना ओरिएंटलिस्ट म्हणतात, त्यांचं अजिबात ऐकू नका. व्हॉट्सो एव्हर दे से ओरिएंटलिस्ट, त्यांना आपल्या संस्कृतीतलं आपल्या धर्मग्रंथांमधलं काय कळतं असा चक्क प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ते उडवून लावलेलं आहे. असं अगदी त्याच धर्तीवरती आपण पण हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या भाष्यकारांनी जे सांगितलेलं आहे तेच ऐकलं पाहिजे. आता दोन वेगवेगळ्या भाष्यकारांमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या भाष्यकारांमध्ये एकाच मंत्राचा वेगवेगळ्या लोकांनी केलेला अर्थ वेगवेगळा आहे, हा फरक पडलेला दिसतो. तर याला वस्तुतः आपण गफलत नाही म्हणू शकत. एक उदाहरण छोटंसं देतो मी. पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे अलीकडच्या काळातले, स्वातंत्र्योत्तर काळातले एक संस्कृत पंडित होऊन गेले. गुजरातमध्ये पारडी, वलसाडच्या जवळचं एक ठिकाण आहे, तिथं त्यांचा छापखाना आणि संस्कृत वाङ्मय प्रसारित करण्याचं एक मोठं केंद्र तिथं होतं, ते चालवत होते. मूळचे सातारा जिल्ह्यामध्ये जे देवीचं औंध आहे, यमाई देवीचं औंध म्हणून तीर्थस्थान आहे सातारा जिल्ह्यामधलं, मसवड जवळ आहे, तिथले ते औंधचे ते श्रीपाद दामोदर सातवळेकर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते औंधच्या परिसरातले त्यावेळेचे माननीय संघचालक होते. नंतर ते या वेदविद्येच्या प्रसारासाठी गुजरातमध्ये गेले, पारडीला वलसाड जवळ जाऊन राहिले आणि तिथं सुद्धा त्यांनी खूप मोठा प्रसाराचं काम केलं. त्यांचं जे वैदिक साहित्य प्रसिद्ध आहे, ऋग्वेदाचं मराठी भाषांतर आणि या ऋग्वेदातल्या वेगवेगळ्या मंत्रांचा अर्थ कसा लावावा हे त्यांनी निरुक्ताच्या आधारे, व्याकरणाच्या आधारे वेगवेगळ्या मार्गांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की खुद्द निरुक्तकार असं म्हणतात की प्रत्येक वेदमंत्र किमान 3 अंगांनी एक्सप्लेन केला जाऊ शकतो, म्हणजे उपबृंहण केलं जाऊ शकतं, त्याचं स्पष्टीकरण केलं जाऊ शकतं. कुठले किमान 3 अंग? एक त्यातला अर्थ आहे आधिदैविक अर्थ. आधिदैविक म्हणजे काय, तर त्या वेदमंत्रामध्ये जी देवता आहे ती देवता म्हणजे आज आपण ज्याला देव म्हणतो, ज्याची पूजा अर्चा करतो, अशा स्वरूपाची त्या काळातल्या लोकांनी कल्पलेली ती देवता होती असं समजावं आणि त्या वेदाच्या मंत्राचा एखादा अर्थ लावावा. इंद्राला इंद्रदेव म्हणावं, मरुताला मरुतदेव म्हणावं असं म्हणावं, वरुणाला वरुणदेव म्हणावं. दुसरं अंग आहे आधिभौतिक. आधिभौतिक म्हणजे ही जी पंचभूत आहेत किंवा जी टँजिबल सृष्टी आहे, जी ज्ञानेंद्रियानं इंद्रिय गोचर ज्याला म्हणतो, 5 ज्ञानेंद्रियांना गम्य असणारी जी सृष्टी आहे, त्या सृष्टीमधली जी तत्व दिसतात ती तत्व या वैदिक वेगवेगळ्या देवतांमध्ये प्रतिबिंबित होतात. तर त्या अंगाने, आधिभौतिक अंगाने पण त्या मंत्राचा अजून एक अर्थ काढला जाऊ शकतो. इथं इंद्र म्हटलं की देवता नाही, आधिभौतिक म्हणजे इंद्र म्हटलं की पर्जन्याच्या पाठीमागं असणारं तत्व, पाऊस पडण्याच्या पाठीमागं असणारं तत्व असा अर्थ लावावा. वरुण म्हटलं की जलदेवता म्हणावी, पाण्यावरती जिचा अंकुश आहे अशी देवता आहे ती, त्यामुळं पाण्याचं. मरुत म्हटलं की वारा जो वाहत असतो, मरुत म्हणजे वारा, वाहणारा जो वारा आहे, ही आधिभौतिक तत्व झालंय. तर तशा अंगाने याचा विचार करावा आणि दुसरा अर्थ काढावा. तिसरा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे तो आहे आध्यात्मिक अर्थ. म्हणजे आत्मिक म्हणजे मी स्वतः, मला स्वतःला शरीराला लावून घेतलेला अर्थ. इथं इंद्र म्हणजे सगळ्या इंद्रियांवर ताबा असणारा, इंद्रियांचा राजा असा असणारा एक अर्थ त्याचा लावावा. अनेकदा त्यांनी इंद्रियांचा राजा म्हणजे मन हे इतर सर्व इंद्रियांना ड्राईव्ह करतं, त्यांना गती देतं, त्यामुळं मन हा इंद्राचा अर्थ लावावा असं त्यांनी म्हटलेलं आहे.
मरुत, वरुण हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामधले जी तत्व आहेत, जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, चित्त आहे, ही 4 अंतर इंद्रिय झाली आणि आपला अंतरात्मा आहे, जीवात्मा आहे, तो आत्मा आहे. तर अशा स्वरूपाने सूर्य हा जो देवता आहे, तर आधिदैविक अर्थ लावताना सूर्य नावाचा देव आहे तसा अर्थ लावावा. आधी भौतिक अर्थ लावताना जो उगवताना मावळताना पूर्वेकडून पश्चिमेकडून आकाशातनं डोक्यावरनं जाणारा जो तारा दिसतो सूर्य, तो ताराच आहे तो, असा अर्थ लावावा. तर इंद्रियांना प्रकाशित करणारा जो अंतरात्मा आहे, जीवात्मा आहे, तो आधी आध्यात्मिक अशा अर्थाने लावावा असं निरुक्तकारांनी सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन श्रीपाद दामोदर सातोळेकर या व्यतिरिक्त अनेक वेदमंत्रांचा किमान 7 वेगवेगळ्या अंगांनी अर्थ लावता येतो असं सांगतात. त्यामुळे एका भाष्यकाराने लावलेला एक अर्थ, दुसऱ्या भाष्यकारांनी त्याच मंत्राचा काढलेला दुसरा अर्थ, याच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसेल. त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून लावलेला अर्थ आहे हे आपल्याला सांगता येत नाही. अग्नीचा एक मंत्र आहे, त्या अग्नीला 7 पाय आहेत आणि 3 शिंग आहेत आणि 2 डोकी आहेत आणि वगैरे वगैरे, आणि तो 3 ठिकाणी बांधलेला देव आहे, तो वृषभ आहे, अशा अर्थाचं वर्णन असणारा एक वेदमंत्र आहे. याचा सायणाचार्यांनी 7 वेगवेगळे अर्थ लावलेत. तुम्ही कुठल्या अर्थाला प्रमुख ग्राह्य धरणार हे वाचकांवर सोडून दिलेलं आहे. मगाशी मी ज्या गाभ्याचा उल्लेख केला की आपला नैतिक आणि वैचारिक जो गाभा असतो, आपला कोर, एथिकल आणि इंटलेक्च्युअल कोर, हा ज्या संस्कारातून बनलेला आहे त्याला चटकन स्वीकारला जाणारा अर्थ माणूस स्वीकारतो. त्या गाभ्याशी विसंगत असा दुसरा अर्थ एखाद्याने समोरच्यानी सांगितला की माणूस तो उडवून लावतो. असं स्वरूपाचं हे अँगल आहे, हा बघण्याचा पर्सनलाइज अँगल आहे. त्यामध्ये गैर किंवा अगैर असं काही नाही, योग्य असं काही नाही, सर्वच स्वीकार्य आणि विचार करण्याजोगं आहे. धन्यवाद वासुदेवजी. तुम्ही खूप स्पष्टपणाने आणि विस्ताराने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. गेले 3 दिवस आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हे मिथक नेमकं काय आहे, ते कोणत्या हेतूने आलं, त्यामागची सगळी पार्श्वभूमी कशी होती, आणि मग हे सगळं दूर सारून त्याच्याकडे आपण स्वच्छ वैज्ञानिक आधुनिक दृष्टीने आणि पुराव्यांच्या आधाराने कसं पाहू शकतो, आणि वैदिक साहित्यापासून भाषाशास्त्रापासून ते जलविज्ञान, भूविज्ञान, खगोल विज्ञान आणि अगदी पुरातत्व आणि जनुकीय अंगाने सुद्धा आपण या सगळ्या प्रश्नाचा वेध कसा घेऊ शकतो याचं एक समग्र अशी मांडणी ही बिडवे सरांनी 3 दिवस केली. आणि त्याच्यातनं त्यांनी आपल्याला जे काही केलेलं आवाहन आहे की हे सगळे अशा प्रकारची मांडणी कदाचित पुढच्या काळामध्ये पाश्चात्य विद्वान करतील किंवा काही भारतीय अभ्यासक सुद्धा करतील, पण त्याच्याकडे आपण आधुनिक दृष्टीने आणि पुराव्यानुसार काय आपल्याला समोर येतं त्या दृष्टीने ते पाहिलं पाहिजे. आणि सर्व भारतीय समाज एक आहे, आर्य नावाचा कोणताही वंश नाही. त्यामुळे या समाजातलं म्हणून जे काही एकत्व आहे आणि ते आपल्याला टिकवून सगळं पुढे जायचं आहे. त्यामुळे असे भ्रमाचे आभासाचे मुद्दे असे पुढे जरी कोणी इतर काही संघटना किंवा काही गट करत असतील, आर्य द्रविड किंवा आर्य अनार्य किंवा जातींमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही जर भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपण सर्वांनी त्यांना स्पष्ट रोख उत्तरं दिली पाहिजेत. आणि तुम्हाला या संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही हे 3 दिवसांचे व्हिडिओ जरूर पहा. आणि मला खात्री आहे की बिडवे सरांनी जे काही दिलेले संदर्भ आहेत तर ते सुद्धा सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, ते सुद्धा पाहून आपण आपल्या प्रश्नांचं शंका समाधान करू शकता. एका खूप महत्वाच्या विषयावर केलेली मांडणी आणि त्या निमित्ताने शिवशक्ती संगमच्या फेसबुक पेजवर ही झालेली मांडणी खूप महत्वाची मला वाटते. आणि एका यक्ष प्रश्नाला हात घालत त्याच्यातली सामाजिक गुंतागुंत सुद्धा लक्षात घेत आपण बिडवे सरांनी ज्या प्रकाराने ही मांडणी केली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि या सर्व फेसबुक पेज चे जे कोणी प्रेक्षक वर्ग आहे ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यांना सुद्धा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि संयोजकांचे आभार. धन्यवाद.